एवं बुद्धे परं बुद्ध्वा संस्तभ्यात्मनात्मना जहि शत्रुं महाबाहो कामरूपम दुरासदम. तर काय म्हणतात या श्लोकामध्ये? याप्रमाणे आपण स्वतः भौतिक इंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्यापेक्षा श्रेष्ठ आहोत असे जाणून, तर आपण स्वतः, आपण कोण आहोत? आत्मा. तर ते अगोदर जे सांगितलं तेच थोडं वेगळ्या शब्दात सांगतायत की आपण स्वतः म्हणजे आपण जे आत्मा आहोत, तो आत्माला आपण काय समजायचं? भौतिक इंद्रिय, मन आणि बुद्धी यांच्यापेक्षा आपण श्रेष्ठ आहोत असं समजायचं. आणि हे महाभाऊ असं समजून अर्जुन, मनुष्याने विचारपूर्वक आध्यात्मिक बुद्धीद्वारे मनाला स्थिर केले पाहिजे. स्वतःला समजायचं की आपण आत्मा आहोत आणि त्याच्याद्वारे मग आध्यात्मिक बुद्धीने मनाला स्थिर केलं पाहिजे. याप्रमाणे आध्यात्मिक शक्तीद्वारे या कामरूपी अतृप्त शत्रूवर विजय प्राप्त केला जातो. या कामावर नियंत्रण कसं प्राप्त करायचं आणखीन स्पष्ट करता येते या श्लोकामध्ये, की तुम्ही स्वतःला अगोदर आत्मा समजा. आणि हा आत्मा अगोदर 42व्या श्लोकात सांगितलं की कसं इंद्रिय, शरीर, मन, बुद्धी या सगळ्यांच्या वर आत्मा आहे. आणि आत्मा जर तुमचा आध्यात्मिक असेल, तो जर तो भक्तीमध्ये असेल, तर काय होईल? तुम्ही आपोआपच तुमच्या बुद्धीला, मनाला, इंद्रियांना आध्यात्मिक शक्तीद्वारे नियंत्रित करू शकता आणि मग ह्या कामाला पण तुम्ही नियंत्रित करू शकता. जे की तुमचा शत्रू आहे त्याला तुम्ही कधीच तृप्त करू शकणार नाही. बरोबर आहे? तर मग हे अशा पद्धतीने हे भाषांतर आहे. तर मग तात्पर्य वाचा कोणीतरी. हरे कृष्ण. हा वाचा. वाचा तात्पर्य म्हातारी. श्रीमद भगवत गीतेचा हा तिसरा अध्याय निश्चितपणे कृष्ण भावनेकडे निर्देश देताना सांगतो की मनुष्याने निर्विशेष शून्यवाद हेच अंतिम ध्येय न मानता भगवंताचा शाश्वत सेवक रूपी स्वतःचे स्वरूप जाणले पाहिजे. जीवनाच्या भौतिक अस्तित्वामध्ये मनुष्य निश्चितपणे काम प्रवृत्त आणि भौतिक प्रकृतीच्या साधनावर स्वामित्व गाजवण्याच्या इच्छेने प्रभावित होतो. सर्वावर स्वामित्व गाजवण्याची आणि इंद्रिय तृप्ती करण्याची इच्छा म्हणजे बद्ध जीवांचा महान शत्रूच आहे. परंतु कृष्ण भावनेच्या बळावर मनुष्य भौतिक इंद्रिये, मन आणि बुद्धी नियंत्रित करू शकतो. आकस्मिकपणे मनुष्य आपल्या कर्तव्याचा आणि विहित कर्माचा त्याग करू शकणार नाही. परंतु भौतिक इंद्रिये आणि मन यापासून प्रभावित न होता स्वतःच्या विशुद्ध स्वरूपावर स्थिर झालेल्या बुद्धीद्वारे क्रमशः कृष्ण भावनेचा विकास करून मनुष्य दिव्य स्थितीमध्ये स्थिर होऊ शकतो. हेच या अध्यायाचे प्रमुख सार आहे. भौतिक जीवनाच्या अपरिपक्व अवस्थेत तांत्रिक ज्ञान आणि तथाकथित योग साधनाच्या साह्याने इंद्रिय नियमन करण्याचे कृत्रिम प्रयत्न मनुष्याला कधीच आध्यात्मिक जीवन प्राप्तीमध्ये सहाय्यक ठरू शकत नाहीत. श्रेष्ठ बुद्धीद्वारे मनुष्याला कृष्ण भावनेमध्ये प्रशिक्षण मिळणे अत्यावश्यक आहे. अशा प्रकारे भगवद्गीतेचा कर्मयोग या तिसऱ्या अध्यायावरील भक्ती वेदांत भाष्य संपन्न केले. हरे कृष्ण. धन्यवाद. तर आता भाषांतर बघितलेलं आहे. प्रभुपाद सांगताय तिथं श्रीमद भगवद्गीतेचा हा तिसरा अध्याय निश्चितपणे कृष्ण भावनेकडे निर्देश देताना सांगतो की मनुष्याने निर्विशेष शून्यवाद हेच अंतिम ध्येय न मानता भगवंतांचा शाश्वत सेवक रूपी स्वतःचे स्वरूप जाणले पाहिजे. या श्लोकामध्ये सांगितले भगवंतांनी की तुम्ही स्वतःला जाणा. तर तेच सांगतायत प्रभुपाद. इथं भगवंत सांगतायत की तुम्ही स्वतःला जाणा. तर काय? आत्म्याच्या रूपामध्ये तुम्ही भगवंतांचे सेवक आहेत आणि भगवंत तुमचे मालक आहेत, हेच तुम्ही जाणा. जीवनाच्या भौतिक अस्तित्वामध्ये मनुष्य निश्चितपणे कामप्रवृत्ती आणि भौतिक प्रकृतीच्या साधनावर स्वामित्व गाजविण्याच्या इच्छेने प्रभावित होतो. हे जर आपल्याला माहीत नसेल है ना, किंवा आपण भक्ती करत नसेल, तर कृष्ण भावनेमध्ये आपण जर नसेल, तर काय असतं? स्वाभाविक आपली स्थिती काय असते? तर आपण काम ची प्राप्ती करण्यामध्ये आपण प्रवृत्त असतो. आणि भौतिक प्रकृतीचे जे साधन आहेत है ना, त्याच्यावर पण अधिकार गाजविण्याची आपली इच्छा प्रबळ असते.
तर तेच आपण करत असतो. जर भक्ती जर आपण केली नाही तर या सगळ्या गोष्टींमध्ये आपण व्यस्त असतो. सर्वांवर स्वामित्व गाजविण्याची आणि इंद्रिय तृप्ती करण्याची इच्छा म्हणजे बद्ध जीवांचा महान शत्रूच आहे. आणि आपण बद्ध अवस्थेत असताना जेव्हा आपण भक्ती करत नसताना अशा गोष्टी करतोय तर या सगळ्या गोष्टी आपल्या शत्रूच आहेत वास्तविक पाहता. परंतु कृष्ण भावनेच्या बळावर मनुष्य भौतिक इंद्रिये, मन आणि बुद्धी नियंत्रित करू शकतो. पण जर आपण भक्तीचा अभ्यास केला तर आपण काय करू शकतो? ह्या सगळ्या गोष्टींना, इंद्रिय, मन आणि बुद्धींना नियंत्रित करू शकतो. आपण बघितलं कारण का असं आपण करू शकतो? कारण भक्ती केली तर काय होतं की आत्मा नियंत्रित होतो आणि आत्मा बुद्धी, मन, इंद्रिय, शरीर या सगळ्यांच्या वर आहे. त्याच्यामुळं आपण या गोष्टींना नियंत्रित करू शकतो. आकस्मिकपणे मनुष्य आपल्या कर्तव्याचा आणि विहित कर्माचा त्याग करू शकणार नाही. आकस्मिकपणे म्हणजे अचानक नाही. आपण इंद्रियांना नियंत्रित करू शकत नाही. त्याला आपल्याला अभ्यास करावा लागेल. काय अभ्यास करावा लागेल? एकतर लहानपणापासूनच त्याचं इंद्रियांचं नियमन करावं लागेल. आणि ते जर शक्य नसेल तर आपल्याला काय करावं लागेल? भक्ती करावी लागेल. भक्ती केल्यामुळं काय होईल की आत्मा नियंत्रित होईल आणि मग बाकीचं सगळं आपोआप नियंत्रित होईल. परंतु भौतिक इंद्रिय आणि मन यापासून प्रभावित न होता स्वतःच्या विशुद्ध स्वरूपावर स्थिर झालेल्या बुद्धीद्वारे क्रमशः कृष्ण भावनेचा विकास करून मनुष्य दिव्य स्थितीवर स्थिर होऊ शकतो. तर इथंच तेच सांगितलंय की मन आणि इंद्रिय यापासून प्रभावित नाही व्हायचं आणि भक्ती करायची. मग त्या स्थितीमध्ये आपण स्थिर होऊ शकतो. हेच या अध्यायाचं काय आहे? सार आहे की तुम्ही भक्ती करून सगळ्या गोष्टींना नियंत्रित करा. तुमच्या कामची जी इच्छा आहे त्या इच्छेला पण तुम्ही नियंत्रित करा. क्रमशः कृष्ण भावनेचा विकास करून मनुष्य दिव्य स्थितीमध्ये स्थिर आहे. हेच या अध्यायाचे प्रमुख सार आहे. भौतिक जीवनाच्या अपरिपक्व अवस्थेत तार्किक ज्ञान आणि तथाकथित योग साधनांच्या साहाय्याने इंद्रिय नियमन करण्याचे कृत्रिम प्रयत्न मनुष्याला कधीच आध्यात्मिक जीवनामध्ये जीवन प्राप्तीमध्ये सहाय्यक ठरू शकत नाही. तर हे जे तार्किक ज्ञान आहे आणि ही योग साधना आहे याद्वारे जे इंद्रियांचं नियमन आपण करणार आहोत तर ते आपल्याला मदत करू शकत नाही. भक्तीद्वारे जे आपण इंद्रियांचं नियमन केलंय तेच आपल्याला मदत करू शकते. श्रेष्ठ बुद्धीद्वारे मनुष्याला कृष्ण भावनेमध्ये प्रशिक्षण मिळणे अत्यावश्यक आहे. तर अशी जी ही बुद्धी आहे त्याच्याद्वारे आपल्याला भक्तीमध्ये प्रशिक्षण मिळणं अत्यावश्यक आहे, महत्वाचं आहे. ते असेल तरच आपलं काय होणार आहे? इंद्रिय संयम होणार आहे. तर अशा पद्धतीनं हे आपलं तिसरा अध्यायाचा अभ्यास पूर्ण झालाय. या प्रकारे भगवद्गीतेच्या कर्मयोग या तिसऱ्या अध्यायावरील भक्तिवेदांत भाष्य संपन्न. प्रभुपादांनी जी तात्पर्य लिहिली तिसऱ्या अध्यायावरली ती पूर्ण झालेली आहेत. तर आपण चौथ्या अध्यायाला प्रारंभ करूया. कोणता अध्याय आहे?
चौथ्या अध्यायाचं शीर्षक काय आहे? दोन शीर्षक आहेत. है ना? ज्ञान कर्म संन्यास योग, है ना? आणि दुसरं काय दिलेलं आहे? दिव्य ज्ञान. असे दोन शीर्षक दिलेले आहेत, है ना? तर दोन शीर्षक देण्याच्या मागचा असा उद्देश आहे की जसं आपण बघितलं होतं अगोदर पण, की जेव्हा दोन्ही विषयाबद्दल तिथं चर्चा आहे, तर कोणत्या कोणत्या दोन विषयाबद्दल आहे, आता आपण अगोदर याचा तिसऱ्या अध्यायाशी संबंध कसा आहे ते बघूया. चौथ्या अध्यायाचा, तर तिसरा अध्याय कसा संपला? शेवटचा विषय काय होता तिसऱ्या अध्यायामध्ये? की जो हे कामाची जी इच्छा आहे, है ना, इंद्रिय तृप्तीची जी इच्छा आहे, तर त्याच्यामुळं काय होतं हो, की कामाची जी इच्छा आहे आपल्या ज्ञानाला आवृत्त करते. आपण बघितलं की आपला शत्रू असल्यामुळं तिथं एक आलं होतं की आपलं जे ज्ञान आहे, है ना, ज्ञान म्हणजे काय? की आपण आत्मा आहोत, है ना. काल आपण असा अभ्यास केला की आपण आत्मा आहोत आणि भगवंतांचे आपण दास आहोत. हम्म. हे माहिती असणं म्हणजे हे ज्ञान आहे. या ज्ञानाला जे झाकून घेते ती काय असते? काम असते. त्याला असं आवृत्त करते, है ना. ज्ञ- ज्ञान ज्ञानाला आवृत्त करते असं तिथं म्हटलं होतं एका श्लोकामध्ये. काय करते? तर ही कामाची इच्छा त्याला आवृत्त करते. आणि हम्म, तर मग आपण काय केलं पाहिजे? तर तिथं सांगितलं की आपण भक्ती जर केली तर हे आवरण हटेल, किंवा निष्काम कर्मयोगाचा जर अभ्यास केला तर हे आवरण हटेल. आणि मग आपल्याला काय होईल? दिव्य ज्ञानाची प्राप्ती होईल. तर ते कसं होईल हे सगळं आता इथं सांगितलंय. ते दिव्य ज्ञान आहे काय हे पण इथं या चौथ्या अध्यायात सांगितलं. त्याच्यामुळे ह्याला दिव्य ज्ञान असं एक नाव दिलेलं आहे. आणि तर त्याच्यामुळंच हे ज्ञान आपल्याला कसं प्राप्त होणार आहे? की निष्काम कर्म केल्यामुळं. हं? तर त्याच्यामुळे ह्याला ज्ञान कर्म संन्यास योग असं म्हटलंय. तर कर्म संन्यास योग, तर कर्मयोग आणि कर्म संन्यास योग असं ह्याला म्हटलेलं आहे. कारण जे आपल्याला ज्ञान प्राप्त होणार आहे, दिव्य ज्ञान, ते कर्मयोगामुळे प्राप्त होणार आहे. कर्माचा संन्यास घेतल्यामुळं नाही होणार. कर्म सोडल्यामुळं नाही, तर निष्काम कर्म आपल्याला केल्यामुळं ज्ञानाची आपल्याला प्राप्ती होणार आहे. असे या शीर्षकांचे अर्थ आहेत. दिव्य ज्ञान आणि ज्ञान कर्म संन्यास योग असे हे दोन नावं इथं दिलेले आहेत. आणि ते दिव्य ज्ञान हे आपल्याला जेव्हा प्राप्त होणार आहे, जेव्हा आपण निष्काम कर्म किंवा भक्ती केल्यानंतर आपल्याला त्याच्यावरचं जे कामेचं आवरण आहे, कामाची इच्छा जी आहे, ते आवरण आहे ते नष्ट होईल आणि आपल्याला दिव्य ज्ञान प्राप्त होईल, है ना. त्याच्याबद्दल इथं चर्चा आहे या चौथ्या अध्यायात. आणि ज्ञान कर्म संन्यास योग हे जे आहे, तर हे ज्ञान आपल्याला प्राप्त होणार आहे तेच आहे की कर्मयोग. निष्काम कर्मयोग म्हणजे काय? निष्काम कर्मयोगाचा अभ्यास केल्यामुळे आपल्याला प्राप्त होणार आहे. संन्यास योग घेतल्यामुळं आपल्याला प्राप्त होणार नाही. त्याच्यामुळे ज्ञान कर्म संन्यास योग असं म्हटलेलं आहे. ठीक आहे. तर मग आता भगवंतांनी त्यांचे उपदेश जे आहेत ते चालू ठेवले. अगोदर तिसऱ्या अध्यायाच्या शेवटी पण तेच बोलत होते. कशाबद्दल? कामाबद्दल, है ना. कामापासून कसं मुक्त व्हायचं हे त्यांनी सांगितलं, है ना. आता त्यांनी सांगतायत की हे जे ज्ञान आहे, भगवंतांनी अगोदर कुणाकुणाला दिले. कारण इथं दिव्य ज्ञान योग आहे ना, तर त्याच्यामुळे या ज्ञानाबद्दल सांगतायत आता इथं. ते कामाचा विषय तर त्यांनी पूर्ण केला तिसऱ्या अध्यायामध्ये. एक विषय त्यांनी इथं सांगतायत की हे जे भगवंतांबद्दलचं जे हे दिव्य ज्ञान आहे, तर ते काय आहे आणि त्यांनी कुणाकुणाला दिलंय, कसं कसं दिलंय, या दिव्य ज्ञानाबद्दल सगळं ते सांगतात पहिल्या 10 श्लोकामध्ये.
1 ते 10 असं 10 श्लोकामध्ये या दिव्य ज्ञानाबद्दल त्यांचा विषय, या दिव्य ज्ञानाबद्दल जे भगवंतांना सांगावंसं वाटते, महत्वाचं वाटते, ते तिथे या ठिकाणी ते सांगणार आहेत. आपण बघूया ते काय काय सांगणार आहेत. आणि आपण विषय असा आहे की आता ते दिव्य ज्ञानाबद्दल बोलणार आहेत. ठीक आहे. आता ते काय म्हणतात पहिल्या श्लोकामध्ये, श्री भगवान उवाच इमं विवस्वते योगं प्रोक्तावान अहम अव्ययम विवस्वान् मनवे प्राह मनुरीक्ष्वाकवे ब्रवीत. काय होतं त्याचा अर्थ? श्री भगवान वाच, श्री भगवान म्हणाले, इमं विवस्वते योगम प्रोक्तावान अहम अव्ययम, अहम अव्ययम, मी काय करतो या अव्ययी योगम, योग विद्येचा विवस्वते म्हणजे उपदेश केला. सॉरी, विवस्वते म्हणजे सूर्यदेवाला, सूर्यदेवाला प्रोक्तवान, प्रोक्तवान म्हणजे सांगितलं किंवा उपदेश दिला. तर सूर्यदेवाला उपदेश दिला त्याने. आणि मग पुन्हा काय, विवस्वान मनवे प्राह, तर विवस्वान सूर्यदेव, विवस्वान म्हणजे सूर्यदेव है ना. आणि मग विवस्वानने काय केलं, विवस्वान मनवे प्राह, प्राह म्हणजे त्यांनी सांगितलं. सूर्यदेवांनी तो उपदेश कुणाला दिला, मनुला दिला. आणि मनुर इक्ष्वा कवे अब्रवीत, आणि मनूंनी कुणाला दिला, तो इक्ष्वाकूंना दिला. असा आहे उपदेश. कशाचा उपदेश दिला? दिव्य ज्ञानाचा, अव्ययी योग विद्येचा. अव्ययी योग विद्या म्हणजे काय? दिव्य ज्ञान, जे या अध्यायाचं शीर्षक आहे. ते दिव्य ज्ञानाबद्दल बोलणार आहेत. तर ते म्हणतायत की हे जे दिव्य ज्ञान आहे, कुणाकुणाला त्यांनी दिलं होतं, कसं ह्याची परंपरा होती, हे त्यांनी पहिल्यांदा सांगितलं. ठीक आहे. तात्पर्य वाचा कोणी. हरे कृष्णा प्रभूजी, वाचूने हा हा. तात्पर्य, या ठिकाणी जेव्हा सूर्यलोक तसेच इतर लोकातील राजघराण्यांना भगवद्गीता सांगण्यात आली, तेव्हापासूनचा अत्यंत पुरातन असा गीतेचा इतिहास आपल्याला आढळतो. विशेषतः सर्व ग्रहलोकातील राजांनी आपल्या प्रजेचे संरक्षण करावयाचे असते. यास्तव नागरिकांवर योग्य प्रकारे राज्य करण्यामध्ये तसेच त्यांचे भौतिक कर्मबंधनापासून संरक्षण करण्यामध्ये समर्थ होण्यासाठी राजघराण्यातील लोकांनी भगवद्गीतेचे विज्ञान समजून घेणे आवश्यक आहे. भगवंतांशी असणाऱ्या शाश्वत संबंधांचे आध्यात्मिक ज्ञान जाणून घेणे हा मनुष्य जीवनाचा उद्देश आहे. आणि सर्व राज्यांचे तसेच ग्रहलोकांचे शासनाध्यक्ष आपल्या नागरिकांना हे आध्यात्मिक ज्ञान, शिक्षण, संस्कृती आणि भक्ती याद्वारे प्रदान करण्यास बाध्य आहेत. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर कृष्ण भावनेच्या विज्ञानाचा प्रसार करणे हे सर्व राज्यांच्या शासनाध्यक्षाकडून अपेक्षित असते, जेणेकरून जनतेला मानवी जीवनाच्या सुसंधीचा सदुपयोग करून यशस्वी मार्गाचे अनुसरण करता येईल. वर्तमान युगातील सूर्याच्या अधिष्ठात्री देवतेला विवस्वान म्हणतात. तो सौर मंडळातील सर्व ग्रहांचा उद्गम आहे. ब्रह्मसंहितेमध्ये 5.52 मध्ये सांगण्यात आले आहे की येच्च शूरय सविता सकल ग्रहणाम राजा समस्त सूरमूर्ती शेषदा यशाज्ञया भ्रमती संभूत कालचक्रो गोविंदम आदिपुरुषम तमहम भजामी. भगवान ब्रह्मदेव म्हणाले, मी आदिपुरुष श्री गोविंद यांना सादर प्रणाम करतो, ज्यांच्या आज्ञेनुसार सर्व ग्रहांचा राजा सूर्यदेव अपार सामर्थ्य आणि तेज धारण करतो. सूर्यदेव भगवंतांच्या नेत्रस्थानी आहे आणि त्यांच्या आदेशानुसार तो आपल्या कक्षेत भ्रमण करतो.
सूर्य सर्व ग्रहांचा राजा आहे आणि सूर्यदेव म्हणजे वर्तमान युगातील विवस्वान नामक देव सूर्यग्रहावर राज्य करतो. सूर्यग्रह इतर सर्व ग्रहांना उष्णता आणि प्रकाशांचा पुरवठा करून त्यांचे नियंत्रण करतो. तो श्रीकृष्णांच्या आज्ञेनुसार भ्रमण करीत असतो आणि भगवान श्रीकृष्णांनी सर्वप्रथम विवस्वानाला भगवद्गीतेचे विज्ञान समजून देण्याकरिता आपला पहिला शिष्य केले. म्हणून गीता हा क्षुद्र सांसारिक पंडितांकरिता असलेला केवळ काल्पनिक प्रबंध नसून तो अनंत काळापासून चालत आलेला ज्ञानाचा ग्रंथ आहे. महाभारतामध्ये शांती पर्व 348, 51, 52 मध्ये गीतेचा इतिहास आपल्याला पुढील प्रमाणे आढळतो. त्रेतायुगादो ततो विवस्वानमय ददो मनुष्य लोक भृत्यर्थ सुता इक्ष्वाको ददो इक्ष्वाकुणाच कथितो व्याप लोकन वस्तित. त्रेतायुगाच्या प्रारंभी भगवंतांशी असणाऱ्या संबंधाविषयीचे हे विज्ञान विवस्वानाने मनूला सांगितले. मानव जातीचा जनक मनू याने हे विज्ञान आपला पुत्र व पृथ्वीचा अधिपती महाराज इक्ष्वाकूला प्रदान केले आणि महाराज इक्ष्वाकू हे प्रभू श्री रामचंद्र अवतीर्ण झालेल्या रघुवंशाचा पूर्वज होते. म्हणून महाराज इक्ष्वाकूच्या काळापासून भगवद्गीता मानवी समाजामध्ये अस्तित्वात आली. 4,32,000 वर्ष चालणाऱ्या वर्तमान युगातील नुकतीच 5,000 वर्ष संपली आहेत. यापूर्वी द्वापर युग 8,000 वर्ष नाही 8 लाख 8 लाख वर्ष होते आणि द्वापर युगापूर्वी त्रेतायुग 12 लाख 12 लाख वर्ष. का 12 लाख वर्ष 12 लाख वर्ष होते. याप्रमाणे सुमारे 2,05,000 वर्षापूर्वी नाही 20 लाख म्हणून 20 लाख 12 आणि 8 20 झाले ना. 20,05,000 वर्षापूर्वी मनूने भगवद्गीता आपला पुत्र आणि शिष्य पृथ्वीलोकाचा अधिपती महाराज इक्ष्वाकूला सांगितली. वर्तमान मनूचे आयुष्य सुमारे नाही वाचले 3 लाख 30 कोटी 53 लाख 53 लाख 30 कोटी 53 लाख इतकी वर्ष आहे आणि त्या पैकी 12 कोटी 4 लाख 4 लाख वर्ष व्यतीत झाली आहेत. भगवंतांनी आपला शिष्य सूर्यदेव विवस्वान याला मनूच्या जन्मापूर्वी गीता सांगितली. हे मान्य केल्यास सर्वसाधारणपणे निदान 12,04,000 40,000 12 कोटी 4 लाख 12 कोटी 4 लाख वर्षापूर्वी गीता सांगण्यात आली. 12 कोटी 4 लाख वर्षापूर्वी गीता सांगण्यात आली आणि मानवी समाजात गीता 20 लाख वर्षापासून अस्तित्वात आहे. 5,000 वर्षापूर्वी भगवंतांनी अर्जुनाला पुन्हा गीता सांगितली. प्रत्यक्ष गीता आणि गीतेचे प्रवक्ते भगवान श्रीकृष्ण यांच्या मतानुसार हे गीतेच्या इतिहासाचे स्थूल अनुमान आहे. सूर्यदेव विवस्वानाला गीता सांगण्यात आली कारण तो क्षत्रिय तसेच सर्व सूर्यवंशी क्षत्रियांचा जनकही आहे. भगवद्गीता ही वेदांप्रमाणेच आहे आणि गीता ही भगवंतांनी सांगितली असल्यामुळे गीतेतील ज्ञान अपौरुषीय आहे. ज्याप्रमाणे मानवी भाषा वाचून वेदांचा स्वीकार जसा आहे तसा केला जातो, त्याचप्रमाणे गीतेचाही स्वीकार मानवी मताशिवाय केला पाहिजे. वादविवाद करणारी भौतिकवादी आपल्या मताप्रमाणे गीतेवर तर्क करतील, परंतु त्यांच्या तर्काला भगवद्गीता जशी आहे तशी असे म्हणता येणार नाही. म्हणून भगवद्गीतेचा गुरु शिष्य परंपरेद्वारे जसा आहे तसा स्वीकार केला पाहिजे. आणि या ठिकाणी सांगण्यात आले आहे की भगवंतांनी गीता सूर्यदेवाला सांगितली. सूर्यदेवाने आपला पुत्र मनू आणि मनूने आपला पुत्र इक्ष्वाकूला सांगितले. हरे कृष्ण. धन्यवाद.
मोठं तात्पर्य आहे की काय म्हणतायत इथं प्रभुपाद की या ठिकाणी जेव्हा सूर्यलोक तसेच इतर लोकातील राजघराण्यांना भगवद्गीता सांगण्यात आली तेव्हापासूनचा अत्यंत पुरातन असा गीतेचा इतिहास आपल्याला आढळतो. तर काय नाही की इथं फक्त गीतेचा इतिहास आहे आणि एवढं सांगितलं. पुढे सांगतायत की विशेषतः सर्व ग्रह लोकातील राजांनी आपल्या प्रजेचे संरक्षण करावयाचे असते. राजाचं काय कर्तव्य असतं की प्रजेचं रक्षण करणं, क्षत्रिय असल्यामुळे राज्य चालवणं. यास्तव नागरिकांवर योग्य प्रकारे राज्य करण्यामध्ये तसेच त्यांचे भौतिक कर्मबंधनापासून संरक्षण करण्यामध्ये समर्थ होण्यासाठी राजघराण्यातील लोकांनी भगवद्गीतेचे विज्ञान समजून घेणे आवश्यक आहे. तर त्यांच्यावर काय आहे, ते नेते आहेत, राजे म्हणजे ते पुढारी आहेत. तर प्रजेनं कशा पद्धतीनं राहायचं हे प्रजेला शिकवणं काय त्यांना माहित असलं पाहिजे की काय कसं शिकवलं पाहिजे है ना. शिकवायला दुसरे आहेत, ब्राह्मण लोक, शिक्षक लोक आहेत, गुरुकुल आहेत, तिथं त्यांना प्रशिक्षण मिळेल. पण कसं सगळं प्रक्रिया कशी काम करते हे त्यांना माहिती पाहिजे. तर त्यांना जर माहिती असेल की असं त्यांना शास्त्र शिकवले पाहिजेत लहान वयामध्ये, त्यांना गुरुकुलमध्ये पाठवलं पाहिजे, तर मग राजा काय करेल, गुरुकुलला जी आर्थिक मदत आहे ती तो करेल त्यांना माहित असेल तर. तर असं हे त्यांचं कर्तव्य आहे. त्याच्यासाठी अगोदर त्यांना माहित पाहिजे, त्यांना ज्ञान पाहिजे, माहिती, आणि त्यांनी मग त्या जीवनात त्या ज्ञानाला उतरवलं की त्यांना कळेल की हे सगळ्या प्रजेसाठी पण हे आवश्यक आहे. मग ते उपाययोजना करतील, असं त्यांचं कर्तव्य असतं. भगवंतांशी असणाऱ्या शाश्वत संबंधांचे नाही मधलं राहील आपलं वाचायचं. यास्तव नागरिकांवर योग्य प्रकारे राज्य करण्यामध्ये तसेच त्यांचे भौतिक कर्मबंधनापासून संरक्षण करण्यामध्ये समर्थ होण्यासाठी राजघराण्यातील लोकांनी भगवद्गीतेचे विज्ञान समजून घेणे आवश्यक आहे. त्यांना जेव्हा समजेल विज्ञान है ना, तर तेव्हाच ते असं दुसऱ्यांना मदत करू शकतील ते विज्ञान समजून घेण्यात. भगवंतांशी असणाऱ्या शाश्वत संबंधाचे आध्यात्मिक ज्ञान जाणून घेणे हा मनुष्य जीवनाचा उद्देश आहे. तर असं नाही की केवळ क्षत्रियांसाठीच ही गीता आवश्यक आहे. गीता कशासाठी आहे, आपल्या सगळ्यांसाठी हे आवश्यक आहे, सगळ्याच मनुष्यासाठी, चारी ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र सगळ्यांसाठीच आवश्यक आहे. कारण आपल्या सगळ्या मनुष्य जन्माचा जो उद्देश आहे ते काय की आध्यात्मिक ज्ञानाला समजून घेणे आहे. आणि सर्व राज्यांचे तसेच ग्रह लोकांचे शासन अध्यक्ष आपल्या नागरिकांना हे आध्यात्मिक ज्ञान, शिक्षण, संस्कृती आणि भक्ती याद्वारे प्रदान करण्यास बाध्य आहेत. राजाचं कर्तव्य काय की त्यांनी अशी उपाययोजना केली पाहिजे की हे जे आध्यात्मिक ज्ञान, आध्यात्मिक शिक्षण, आध्यात्मिक संस्कृती आणि भक्ती हे लोकांना शिकवण्याची, प्रशिक्षण देण्याची त्यांनी व्यवस्था केली पाहिजे. असे त्यांनी गुरुकुल काढले पाहिजेत. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर कृष्ण भावनेच्या विज्ञानाचा प्रसार करणे हे सर्व राज्याच्या शासन अध्यक्षांकडून अपेक्षित असते. तर त्यांनी भक्ती शिकवणं आपल्या प्रजेला, जेणेकरून प्रजेची पूर्ण जबाबदारी कुणावर असते, राजाची असते. जसं आपल्या घरामध्ये सगळ्या मुलांची जबाबदारी आई वडिलांवर असते आणि आई वडिलांची जबाबदारी असते की त्यांनी मुलांना चांगले संस्कार देणं, त्यांना चांगलं शिकवणं. तर त्याचप्रमाणे पूर्ण जी जनता आहे, प्रजा आहे ना, तर ते त्यांना चांगलं बनवण्याची, प्रजेला चांगलं शिकवण्याची, चांगलं वाईट याची जाणीव करून देण्याची जबाबदारी कुणाची असते, राजाची असते. तर त्याच्यामुळे त्यांनी हे भक्तीचा प्रचार केला पाहिजे राजांनी, जेणेकरून जनतेला मानवी जीवनाच्या सुसंधीचा सदुपयोग करून यशस्वी मार्गाचे अनुसरण करता येईल, जेणेकरून प्रजेला यशस्वी असं जीवन जगता येईल. वर्तमान युगातील सूर्याच्या अधिष्ठात्री देवतेला विवस्वान म्हणतात. सध्याच्या या वर्तमान युगामधील जी देवता आहे तिला विवस्वान असं म्हणतात. तो सौर मंडळातील सर्व ग्रहांना चा उद्गम आहे. आणि तो काय आहे, जो विवस्वान आहे, सूर्यदेव आहे, ते हे जे आपले सूर्यमालिका जे आपण म्हणतो है ना,
तर त्याच्यामध्ये जे सगळं आहे ते सूर्यदेवापासून तिथं तयार होतं ह्या सूर्यमालेमध्ये, सौरमंडळामध्ये. तर ब्रह्मसंहितेमध्ये हे सांगितलंय की कसं सूर्यापासून तयार होतं. काय म्हणतात, यच्चक्षुरेश सविता सकल ग्रहाणाम राजा समस्त सुरमूर्तिरशेष तेजा यस्याज्ञया भ्रमति संभृत काल चक्रो गोविंदमादि पुरुषम तमहं भजामी. काय म्हणतात की ब्रह्माजी सांगतायत त्यांच्या या ब्रह्मसंहितेमध्ये, ते म्हणतात की आदिपुरुष गोविंद यांना मी गोविंदम आदिपुरुषम तमहं भजामी, त्यांना नमस्कार करतो. यस्याज्ञया भ्रमती संभृत कालचक्रो, त्यांच्या आज्ञे म्हणून यस्याज्ञया, तो जो सूर्यदेव आहे तो काय करतो, भ्रमण करतो, आपल्या कक्षेमध्ये भ्रमण करतो. मग त्याच्यानंतर काय म्हणतात, यच्चक्षुरेश सविता सकल ग्रहाणा, तर हे जे सूर्यदेव आहेत तर हे सकल ग्रहाणा, सर्व ग्रहांचे ते काय आहेत, राजा आहेत. आणि ते काय आहेत, समस्त सुरमूर्तीर अशेष तेजा, आणि सगळ्यांचं त्यांनी तेज धारण केलेलं आहे आपल्या. आणि ते काय आहेत, यच्चक्षुरेश आहेत, है ना, ते भगवंतांच्या नेत्रस्थानी आहेत असं ते सांगतंय. मग आपल्याला ह्याच्या श्लोकावरून असं कळालं की सूर्य काय आहे, सर्व ग्रहांचा राजा आहे. आणि भगवंतांनी काय केलं, राजाला सांगितलं, म्हणजे ते राजाला सांगितलं की ते राजाची जबाबदारी झाली की त्यांनी पूर्ण प्रजेला सांगायचं. आणि सूर्यदेव वर्तमान युगातील विवस्वान नामक सूर्यग्रहावर राज्य करतो. तर आत्ताचं जे विवस्वान नावाचं जे ग्रह आहे, सॉरी विवस्वान नावाचं ग्रह नाही तर विवस्वान आहे. तर सूर्यदेव ही एक काय झाली, पद, एक पद आहे. आणि त्या पदावर जे आता व्यक्ती बसलेली आहे सध्याच्या युगामध्ये, तर ती कोण आहे, विवस्वान तिचं नाव. तर सूर्यग्रह इतर सर्व ग्रहांना उष्णता आणि प्रकाश यांचा पुरवठा करतो. तर ते सूर्यदेवाचं काम काय, सगळ्यांना उष्णता आणि प्रकाश देणं. मग तो श्रीकृष्णांच्या आज्ञेनुसार भ्रमण करतो. तिथं आपल्याला बघितलं आपण, यस्य आज्ञया, भगवंतांच्या आज्ञेनुसार तो चलतो. भगवान श्रीकृष्णांनी सर्वप्रथम विवस्वानला भगवद्गीतेचे विज्ञान समजावून देण्याकरिता आपला पहिला शिष्य केले. तर सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी विवस्वानला सांगितली गीता. म्हणून गीता हा क्षुद्र सांसारिक पंडितांकरिता असलेला केवळ काल्पनिक प्रबंध नसून तो अनंत काळापासून चालत आलेला ज्ञानाचा प्रामाणिक ग्रंथ आहे. भगवंतांनी सर्वप्रथम त्याला सांगितली, पण ते काय आहे, त्याच्या अगोदर पण गीता अस्तित्वात होती, अगोदरच्या पण युगामध्ये. तो ग्रंथ अनंत आहे, तो फक्त प्रकट अप्रकट होत असतो. अनंत काळापूर्वी तो होता. तर महाभारतामध्ये उल्लेख आहे या गीतेचा. तर काय म्हणतायत महाभारतामध्ये की त्रेतायुगाच्या प्रारंभी भगवंतांशी असणाऱ्या संबंधाविषयीचे हे विज्ञान विवस्वानने मनुला सांगितले. तर पहिल्यांदा हे जे विज्ञान आहे ना, भगवंतांनी कुणाला सांगितलं होतं, विवस्वानला. आणि मग विवस्वाननी पुन्हा मनुला सांगितलं, जो की मानव जातीचा जनक आहे. हे विज्ञान आपला पुत्र व पृथ्वीच्या अधिपती महाराज इक्ष्वाकूला त्यांनी प्रदान केलेलं आहे. आणि महाराज इक्ष्वाकू हे प्रभू श्रीराम चंद्र अवतीर्ण झालेल्या रघुवंशाचे पूर्वज आहेत. आणि हे इक्ष्वाकू जे आहेत ते रामचंद्रांचे पूर्वज आहेत. म्हणून महाराज इक्ष्वाकूच्या काळापासून भगवद्गीता, तर त्याचा असं आपण समजू शकतो की इक्ष्वाकूच्या काळाच्या अगोदरपासून आहे भगवद्गीता. मग आता हे कलियुगामध्ये किती वर्ष आहेत, 4,32,000. त्याच्या अगोदर काय होतं, द्वापर युग. द्वापर युगात किती होते, 8,64,000. अंदाजे 8 लाख है ना, पण एक्झॅक्ट जर तुम्हाला सांगायचे तर किती, 8,64,000. आणि द्वापर युगामध्ये किती होते,
12,96,000 आणि अंदाजे 12 लाख. याप्रमाणे सुमारे 20,05,000 वर्षापूर्वी म्हणून भगवद्गीता आपला पुत्र आणि शिष्य पृथ्वी लोकाचा अधिपती महाराज इक्ष्वाकूला सांगितली. तर ह्या 20 लाख वर्षापूर्वी पहिल्यांदा भगवंताने हे मनूला सांगितलेली आहे. सॉरी, इक्ष्वाकूला सांगितलेली आहे आणि इक्ष्वाकूने ते मनूला सांगितले आहे. पृथ्वी लोकाचा अधिपती महाराज इक्ष्वाकूला सांगितली. हे तर सगळे मनू है ना आणि विवस्वान हे तर काय पृथ्वी लोकावर नाही, वर स्वर्गामध्येच आहेत ते है ना. मग पृथ्वी लोकावर कधी सांगितली यांनी, तर इक्ष्वाकू राजा जो की रघुकुळामधला आहे, रामाचा पूर्वज आहे, त्यांनी 30,53,00,000 वर्षापूर्वी सांगितलं. हे कलियुगामध्ये च्या पण अगोदर. तर हे 12,04,00,000 वर्ष पूर्ण झालेली आहेत 30 कोटी पैकी. तर भगवंतांनी आपला शिष्य सूर्यदेव विवस्वान याला मनूच्या जन्मापूर्वी गीता सांगितली. हे मान्य केल्यास सर्वसाधारणपणे निदान 12,04,00,000 वर्षापूर्वी गीता सांगण्यात आली. तर अंदाजे 12,04,00,000 वर्षापूर्वी गीता सांगितली आहे. पुन्हा सांगितले. प्रत्यक्ष 5,000 वर्षापूर्वी ही गीता काय केली, पुन्हा सांगितली आहे. आणि गीतेचे प्रवक्ते श्रीकृष्ण यांच्या मतानुसार हे गीतेच्या इतिहासाचे स्थूल अनुमान आहे. तर इथं काय आहे, एवढं त्याच्यामध्ये बारकाव्यानं नाही दिलेलं हे. तर हे एक वरून आहे ना, वरचे वर आहे ना, स्थूल म्हणजे काय तर वरचेवर, पूर्ण विस्तारानं नाही. तर सूर्यदेव विवस्वानला गीता सांगण्यात आली, कारण तो क्षत्रिय तसेच सर्व सूर्यवंशी क्षत्रियांचा जनकही आहे. भगवद्गीता ही वेदांप्रमाणेच आहे आणि गीता ही भगवंतांनी सांगितली असल्यामुळे गीतेतील ज्ञान अपौरुषेय आहे. गीता भगवंतांनी सांगितले है ना, आणि भगवंत काय आहेत, अपौरुषेय आहे. अपौरुषीय. त्याचा अर्थ काय होतो, साक्षात भगवंतापासून प्रारंभ झाले. बरोबर आहे. म्हणजे कोणत्याच आता सगळ्या जे गोष्टी आहेत ती कुणापासून तरी प्रारंभ होतात, कोणत्या तरी पुरुषांपासून प्रारंभ होतात. पण ही गीता जी आहे ती अपौरुषेय आहे. म्हणजे काय, तर कोणत्याच पुरुषांपासून म्हणजे या भौतिक पुरुषांपासून प्राप्त नाही झालेली, तिला कुणीच इथं बनवलं नाहीये, तर तिला स्वयं भगवंतांपासून ती उत्पन्न झालेली आहे. त्याच्यामुळे ती काय तर अपौरुषेय आहे, कोणत्याच या भौतिक पुरुषापासून उत्पन्न झालेली नाही. तर ज्याप्रमाणे मानवी भाषा वाचून वेदांचा स्वीकार जसा आहे तसा केला जातो, त्याचप्रमाणे गीतेचाही स्वीकार मानवी मताशिवाय केला पाहिजे. तर काय म्हणताय तिथं की मानवी भाषा वाचून वेदांचा स्वीकार जसा आहे तसा केला जातो. तर हे वेद जे आहेत ते काय केले जातात, जसेच्या तसे स्वीकारले जातात. त्याच्यावर काही एखाद्या मनुष्याची टीका वगैरे काही स्वीकारली जात नाही. त्याचप्रमाणे गीता जो स्वीकार आहे त्याच्यामध्ये पण आपण मानवी मत, आपलं मत मिसळायचं नाही. जे गीतेचं मत आहे तेच आपण जसंच्या तसं घ्यायचं. वादविवाद करणारे भौतिकवादी आपल्या मताप्रमाणे गीतेवर तर्क करतील, परंतु त्यांच्या तर्कांना भगवद्गीता जशी आहे तशी असे म्हणता येणार नाही. बरेचसे अभक्त पण गीता लिहितील आणि त्यांनी जी लिहिलेली गीता आहे
त्याच्यानुसार आपल्याला भगवद्गीता जशी आहे तशी म्हणता येणार नाही, कारण त्यांनी काय केलंय, त्याच्यामध्ये स्वतःचं मत टाकले आणि जसं आहे तसं मत त्यांनी प्रस्थापित केलेलं नाही. म्हणून त्यांच्या म्हणून भगवद्गीतेचा गुरु शिष्य परंपरेद्वारे जसा आहे तसा स्वीकार आवश्यक आहे. त्याच्यामुळे जी गीता आहे ती आपण काय केली पाहिजे, जशीच्या तशी स्वीकारणं खूप आवश्यक आहे. ह्याच्यामध्ये दुसरे जर आपण लोकांची मतं घेतली तर काय होईल, चुकीचा अर्थ लागेल. भगवंतांनी गीता सूर्यदेवाला सांगितली. सूर्यदेवाने आपला पुत्र मनूला आणि मनूने आपला पुत्र इक्ष्वाकूला सांगितली. ठीक आहे. तर मग अशा पद्धतीनं भगवंतांनी इथं सांगितलेलं आहे की ही भगवद्गीता जी आहे ती कशी हिची परंपरा होती. तर मग पुढच्या श्लोकामध्ये हेच विषय त्यांनी चालू ठेवलेला आहे. 3 श्लोकामध्ये हेच बोलतायत ते. तर दुसऱ्या श्लोकात काय म्हणतायत बघा. एवं परंपरा प्राप्तम इमं राजर्षयो विदुः सकाले नेह महता योगो नष्टः परंतप. याप्रमाणे हे परमश्रेष्ठ विज्ञान गुरु शिष्य परंपरेद्वारे प्राप्त करण्यात आले. असं हे गुरु शिष्य परंपरेनं हे दिव्य ज्ञान प्राप्त करायचे. राजर्षींनी ते त्याच पद्धतीने जाणून घेतले आणि सगळ्या ह्या राजर्षींनी त्यावेळेस जे उपलब्ध होते त्यांनी अशाच पद्धतीने समजून घेतलेलं आहे. पण काळाच्या ओघामध्ये ही परंपरा खंडित झाली. पण काळाच्या ओघामध्ये म्हणजे काय, तर काळ हे सगळ्या गोष्टी नष्ट करतो. तर 11व्या अध्यायामध्ये भगवंत जेव्हा विश्वरूप दाखवतील तर त्यामध्ये काळ रूप एक असतं. हे काळ रूप सगळ्या गोष्टींना नष्ट करतं हे आपल्याला तिथं समजून येईल. आणि म्हणून हे विज्ञान आपल्याला यथार्थ रूपात लुप्त झाल्याप्रमाणे दिसते. त्याच्यामुळे हे भगवद्गीतेचं जे विज्ञान आहे हे काय झालंय, लुप्त झालंय काळाच्या प्रभावामुळं. ठीक आहे, वाचा तात्पर्य. हरे कृष्ण प्रभूजी. दंडवत. तात्पर्य. या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की गीता ही विशेषतः राजर्षींकरता आहे, कारण ते नागरिकांवर राज्य करण्याकरिता तिचा उपयोग करू शकतात. निश्चितच भगवद्गीता ही कधीच आसुरी प्रवृत्तीच्या लोकांसाठी नव्हती, कारण असे लोक गीतेला अर्थहीन करतील व त्यामुळे कोणाचाही लाभ होणार नाही. तसेच स्वतःच्या वैयक्तिक लहरीनुसार गीतेवरील सर्व प्रकारच्या भाष्यांची ते रचना करतील. जेव्हा दुष्ट दुर्बुद्ध भाष्यकारांच्या हेतूमुळे गीतेचा मूळ उद्देश नष्ट झाला तेव्हा तेव्हा गुरुशिष्य परंपरेच्या पुनर्स्थापनाची गरज निर्माण झाली. 5 सहस्र वर्षांपूर्वी गुरुशिष्य परंपरा खंडित झाल्याचे स्वतः भगवंतांना कळून चुकले आणि म्हणून त्यांनी घोषित केले की गीतेचा मूळ उद्देश लुप्त झाल्यासारखा दिसतो. त्याचप्रमाणे आजही गीतेच्या अनेक आवृत्त्या आहेत, विशेषतः इंग्रजीमध्ये, पण त्यापैकी बहुतेक सर्व प्रमाणित गुरुशिष्य परंपरेला अनुसरून नाहीत. विविध सांसारिक विद्वानांनी गीतेवर लिहिलेली असंख्य भाष्य आहेत, परंतु त्यामुळे बहुतेक सर्व पंडित जरी श्रीकृष्णांच्या नावाखाली उत्तमपैकी व्यापार करीत असले तरी ते श्रीकृष्णांचा पुरुषोत्तम श्री भगवान म्हणून स्वीकार करीत नाहीत. ही आसुरी वृत्ती आहे, कारण असुरांचा परमेश्वरावर विश्वास नसतो. ते तर केवळ परमेश्वराच्या संपत्तीचा उपभोग घेत असतात. गुरुशिष्य परंपरेद्वारे प्राप्त झालेल्या यथार्थ रूपातील गीतेच्या इंग्रजी आवृत्तीची आत्यंतिक गरज असल्या कारणाने या ठिकाणी ही आत्यंतिक गरज भागविण्याचा प्रयत्न केला आहे. जर भगवद्गीता जशी आहे तशी स्वीकारली तर ती मानवतेसाठी एक मोठे वरदानच आहे, पण जर तिचा तार्किक तत्वज्ञानावरील प्रबंध म्हणून स्वीकार केला तर तो काळाचा केवळ अपव्ययच आहे. हरे कृष्ण प्रभूजी. दंडवत प्रणाम. धन्यवाद. तर आता तर इथं प्रभुपाद सांगतायत की या श्लोकामध्ये भगवंतांनी स्पष्टपणे सांगितलंय की गीता कोणासाठी आहे, राजर्षींकरिताच आहे. त्याचं कारण असं आहे की ते नागरिकावर राज्य करण्याकरिता तिचा उपयोग करू शकतात. तर निश्चितच भगवद्गीता ही कधीच आसुरी प्रवृत्तीच्या लोकांसाठी नव्हती, भक्तांसाठीच ती होती. कारण असे लोक गीतेला अर्थहीन करतील व त्यामुळे कोणाचाही लाभ होणार नाही. तसेच स्वतःच्या वैयक्तिक लहरीनुसार
गीतेवरील सर्व प्रकारच्या भाष्यांची ते रचना करतील. हे काय करतील? सगळ्या गोष्टी अर्थहीन करतील आणि आपल्या लहरीप्रमाणे, म्हणजे आपल्या मूडप्रमाणे, त्यांचा त्यावेळेस जसा मूड आहे त्या मूडप्रमाणे ते काय करतील? सर्व प्रकारच्या भाष्यांची ते रचना करतील. जेव्हा दुष्ट दुर्बुद्ध भाष्यकारांच्या हेतूमुळे गीतेचा मूळ उद्देश नष्ट झाला, ते भक्त नसल्यामुळे त्यांचं काय झालं? गीतेचा मूळ उद्देश नष्ट झाला. तेव्हा गुरु शिष्य परंपरेच्या पूर्ण स्थापनेची गरज निर्माण झाली. असं काय झालं? तर त्या लोकांनी काय केलं? गीतेचा चुकीचा अर्थ लावला. म्हणजे बरोबर अर्थ मग कोणीतरी लावला, ती परंपराच नष्ट झाली. बरोबर अर्थ लावणाऱ्या भक्तांची परंपरा नष्ट झाली. तर मग ते पुन्हा स्थापन करावी लागली प्रत्येक वेळेस परंपरा. त्याच्यामुळं मूळ गीता काय झाले? लुप्त झाली. म्हणजे काय? लुप्त झाली म्हणजे हरवली. हे ना, लुप्त होणे म्हणजे काय? हरवणे किंवा नष्ट होणे. तर जी मूळ गीता आणि तिचं जे ज्ञान होतं तेच नष्ट झालं. आणि मग ती ऍक्च्युली गीता काय आहे? वास्तविक अनंत आहे असं सांगितलं. खूप अगोदरपासून आहे, पण आता ती लुप्त झाली नाही आपल्याला तसं वाटतंय, कारण त्या गीतेचा खरा अर्थ त्या ठिकाणी लोप पावलेला आहे, नाहीसा झालेला आहे. त्याप्रमाणे गीता तर आहेच, ती तर शाश्वत आहे, पण आपल्याला तसं वाटतं, दिसतं आपल्याला, असं झालेलं नाही. त्याचप्रमाणे आजही गीतेच्या अनेक आवृत्त्या आहेत. प्रभुपाद जेव्हा लिहित होते तेव्हा म्हणतायत ते आजही खूप आवृत्त्या आहेत. त्यापैकी बहुतेक सर्व प्रामाणिक गुरु शिष्य परंपरेला अनुसरून नाही, तर खूप हे ज्या आवृत्त्या आहेत त्याच्यामध्ये लोकांनी स्वतःच लिहिलेले आहेत, परंपरेमध्ये नाही. विविध सांसारिक विद्वानांनी गीतेवर लिहिलेली असंख्य भाष्य आहेत. तर हे कोण आहेत मग? लोक भक्त नाहीत तर कोण आहेत? विद्वान आहेत, आणि त्यांनी खूप पुस्तकं लिहिलेली आहेत. ते सगळे काय आहेत? पंडित आहेत. तर आणि एक व्यवसाय करतायत ते गीतेचं नावावर. तर भक्ती करत नाहीत किंवा दुसऱ्यांना भक्त ते बनवत नाहीत. ही काय आहे? असुरी प्रवृत्ती आहे. कारण असुरांचा परमेश्वरावर विश्वास नसतो. त्या लोकांचा पण परमेश्वरावर विश्वास नाहीये, पण ते काय करतायत की तरी पण ते गीतेवर ते बोलतात. त्यांना भक्तीचा काही अनुभव नसतो, तरी पण ते गीतेवर बोलतात. ते सरळ केवळ परमेश्वराच्या संपत्तीचा संभोग घेत असतात. तर ते काय करत असतात की परमेश्वराच्या पैशांचा फायदा घेतात, त्यांच्या संपत्तीचा फायदा, पैसे कमवण्यासाठी. परमेश्वराची जी संपत्ती आहे ही गीता आहे, हिचा वापर करून ते स्वतः पैसे कमवतात, स्वतः संपत्ती कमवतात. गुरु शिष्य परंपरेद्वारे प्राप्त झालेल्या यथार्थ रूपातील गीतेच्या इंग्रजी आवृत्तीची अत्यंत गरज आहे म्हणतात प्रभुपाद. आणि त्याच्यामुळे या ठिकाणी प्रभुपादांनी एक प्रयत्न केलेला आहे इंग्रजीमध्ये गीता लिहिण्याचा. तर भगवद्गीता जशी आहे तशी गुरु शिष्य परंपरेमध्ये जर कोणी स्वीकारली तर ते खूप मोठं वरदान आहे. तर भगवद्गीता आपण तत्वज्ञानावरील प्रबंध म्हणून स्वीकार केला नाही तर आपला वेळ खूप वाचेल. अपव्यय तत्वज्ञान म्हणून स्वीकार केला तर आपला वेळेचा अपव्यय होईल असं ते म्हणतात. ह्याच्या संदर्भात आणखीन एक सांगतायत श्लोक भगवंत. स एवायं मया तेद्य योगः प्रोक्तः पुरातनः भक्तोसी मे सखा चेती रहस्यम हि एतदुत्तमम्. असे गुरु शिष्य परंपरेमध्ये आहे, आपण स्वीकार केलं पाहिजे. पण मग शिष्याची काय योग्यता असते ते इथं भगवंत सांगतायत अर्जुनाला, की हे अर्जुनालाच का त्यांनी निवडलं गीता सांगण्यासाठी शिष्य म्हणून. तर भगवंतांशी असणाऱ्या संबंधाचे ते अत्यंत पुरातन विज्ञान आहे. काय? गीता. ते आज मी तुला सांगत आहे. आज मी तुला या ठिकाणी गीता सांगतोय. कारण काय आहे? तू माझा भक्त, भक्तोसी मे सखा चेती. तू माझा भक्त आहेस आणि तू माझा मित्र आहेस.
त्याच्यामुळं मी तुला हे सांगतोय. म्हणजे जर आपल्याला गीता समजून घ्यायची तर आपण अगोदर पण ह्याच्यामध्ये उपोद्घातमध्ये आपण बघितलेलं आहे की आपल्याला भगवंतांचा भक्त झालो तरच ही गीता आपल्याला समजणार आहे. आणि भगवंत म्हणतायत की ते तू माझा मित्र आहेस. म्हणजे काय आहे, त्याचा अनुकूल भाव आहे. जे शिक्षक आहेत त्यांच्या प्रती जर आपला अनुकूल भाव असेल, है ना, मित्राप्रमाणे, आपल्याला जर श्रद्धा असेल की जे शिकवणारे आहेत, गीता शिकवणारे आहेत, ते आपल्याला फसवणार नाहीत, है ना, ते आपले मित्रच आहेत, ते आपल्याला मदत करणारे आहेत. मित्राचा जसा भाव असतो, है ना, त्याप्रमाणे आपला भाव असेल की आपल्याला जे या ठिकाणी शिकवणारे आहेत ते आपल्याला मदत करतायत. आणि म्हणून आणि आपण जर भक्त बनलो तरच आपल्याला समजू शकते गीता. या विज्ञानाचे दिव्य रहस्यही जाणू शकतोस. याचप्रमाणे हे रहस्य तू जाणूच शकतोस जर अशा पद्धतीने जर तू ऐकलास मी काय सांगतोय ते. वाचत तात्पर्य. हरे कृष्ण. हम्म. तात्पर्य: भक्त आणि असुर असे मनुष्यांचे दोन वर्ग आहेत. अर्जुन हा भक्त असल्यामुळे भगवंतांनी त्याला हे दिव्य विज्ञान प्रदान करण्यासाठी निवडले. परंतु असुरांना हे दिव्य रहस्यमय विज्ञान समजणे शक्य नाही. या महान ज्ञानग्रंथाच्या अनेक आवृत्त्या आहेत. त्यांपैकी काही भाष्ये भक्तांनी केली आहेत तर काही भाष्ये असुरांनी केली आहेत. भक्तांनी केलेले भाष्य खरे आहे तर असुरांनी केलेले भाष्य निरर्थक आहे. अर्जुन हा श्रीकृष्णांचा पुरुषोत्तम श्री भगवान म्हणून स्वीकार करतो आणि अर्जुनाच्या पदचिन्हांचे अनुसरण करून केलेले कोणतेही भाष्य म्हणजे या महान विज्ञानाप्रित्यर्थ केलेली वास्तविक भक्तिपूर्ण सेवाच आहे. तरीही आसुरी प्रवृत्तीचे लोक भगवान श्रीकृष्णांचा वास्तविक रूपात स्वीकार करीत नाहीत. या उलट ते श्रीकृष्णांविषयी बनावट रचना करतात आणि साधारण वाचकांना श्रीकृष्णांच्या उपदेशाच्या मार्गापासून दूर नेतात. या ठिकाणी अशा चुकीच्या मार्गाबद्दल एक सूचना आहे. मनुष्याने अर्जुनापासून आलेल्या परंपरेचे अनुसरण करण्याचा प्रयत्न करावा आणि अशा रीतीने श्रीमद भगवद्गीतेच्या या महान विज्ञानापासून स्वतः लाभान्वित व्हावे. हरे कृष्ण प्रभू. धन्यवाद. तर आता तात्पर्यात बघूया. भक्त आणि असुर असे दोन वर्ग असतात, है ना, ते तर माहिती आहे आपल्याला. अर्जुन हा भक्त असल्यामुळे भगवंतांनी त्याला हे दिव्य विज्ञान प्रदान करण्यासाठी निवडले. हे कारण आहे की भगवंतांनी त्याला का निवडलं, अर्जुनालाच का निवडलं. परंतु असुरांना हे दिव्य रहस्यमय विज्ञान समजणे शक्य नाही, तर बाकीचे लोक नाही समजू शकत. या महान ज्ञानग्रंथाच्या अनेक आवृत्त्या आहेत. तर दोघा प्रकारच्या लोकांनी पण ह्याच्यावर टीका लिहिलेली आहे. त्याच्यामुळे अनेक ह्याच्या आवृत्त्या टीका आहेत. भक्तांच्या पण आहेत आणि असुरांच्या अभक्तांच्या पण आहेत. भक्तांनी केलेली टीका खरी आहे, असुरांची खोटी आहे. आणि अर्जुन हा श्रीकृष्णांचा पुरुषोत्तम श्री भगवान म्हणून स्वीकार करतो. अर्जुनानं श्रीकृष्णांचा, तर गीता आपण कधी समजू शकतो, एकतर आपण भक्त बनणं. भक्त म्हणजे काय, तर भगवंतांची सेवा करणं. तर आपल्याला माहिती आहे की आपण भगवान कोण आहेत, तर श्रीकृष्ण आहेत. ह्यांचा जर आपण स्वीकार केला तेव्हाच आपण भक्त आहेत. भक्त हा शब्द केवळ श्रीकृष्णांसाठीच आहे. आणि अर्जुनाच्या पदचिन्हांचे अनुसरण करून केलेले कोणतेही भाष्य म्हणजे या महान विज्ञानाप्रित्यर्थ केलेली वास्तविक भक्तिपूर्ण सेवाच आहे. अर्जुनाच्या माग त्याचं अनुसरण, त्याच्या पावलावर पाऊल टाकून जर आपण टीका लिहिली, भाष्य लिहिलं, अर्थ जर सांगितला, तर काय आहे, ही एक सेवा आहे. तरीही असुरी प्रवृत्तीचे लोक भगवान श्रीकृष्णांच्या वास्तविक रूपात स्वीकार करीत नाहीत. ते असुरी जे लोक आहेत तर ते श्रीकृष्णांना जसं आहे तसं पूर्ण पुरुषोत्तम भगवान म्हणून ते त्यांचा स्वीकार नाही करत. भक्त करतात, या उलट श्रीकृष्णांविषयी बनावट रचना करतात. उलट काय करतात की दुसरंच काहीतरी सांगतात की ते सामान्य पुरुष आहेत, ते फसवे आहेत, ते खूप चतुर आहेत, ते राजकारणी आहेत, ते केवळ अर्जुनालाच मदत करतात, ते कौरवांना मदत नाही करत, असं काहीतरी त्यांचे निष्कर्ष असतात. या ठिकाणी अशा चुकीच्या मार्गाबद्दल एक सूचना आहे. तर हे चुकीच्या मार्गाकडे आपण गेलं नाही पाहिजे. तर आपण भक्त आणि
मित्र बनलं पाहिजे भगवंतांचा. मनुष्याने अर्जुनापासून आलेल्या परंपरेचे अनुसरण करण्याचा प्रयत्न करावा. अशा रीतीने श्रीमद भगवद्गीतेच्या महान विज्ञानापासून लाभान्वित व्हावे. तर भगवद्गीतेचा खरा लाभ जर आपल्याला प्राप्त करायचा आहे तर भक्त बनूनच करता येऊ शकतो. तर आता इथं काय काय सांगितलं भगवंतांनी, तर पहिल्यांदा ह्या दिव्य ज्ञानाची परंपरा सांगितली आणि मग पुन्हा सांगितलं की या परंपरेमध्ये शिष्य म्हणून नाही, त्याच्यानंतर सांगितलं की या परंपरेचा लोप झालेला आहे काळाच्या प्रभावामुळं. त्याच्यामुळं आता ही पुन्हा स्थापित करायची. पुन्हा स्थापित करण्यासाठी मी तुला शिष्य म्हणून स्वीकारलेलं आहे असं त्यांनी सांगितलं अर्जुनाला. तर मग अर्जुनाला प्रश्न पडतोय की कृष्णा म्हणतायत की मी एवढ्या, आपण बघितलं की करोडो वर्षापूर्वी त्यांनी ही गीता कुणाला सांगितलेली आहे? सूर्यदेव विवस्वानला सांगितली आहे. पण श्रीकृष्ण तर काय आहे, माझ्या आत्याचा मुलगा आहे आणि माझ्यापेक्षा थोडाच मोठा आहे वयामुळे. नाही सॉरी, माझ्या मामाचा मुलगा आहे ना. श्रीकृष्णांच्या आत्याचा मुलगा अर्जुन आहे आणि अर्जुन काय समजतोय की श्रीकृष्ण तर काय माझ्या मामाचा मुलगा आहे आणि माझ्यापेक्षा थोड्याच अधिक वय आहे त्याचं. आणि असा करोडो वर्षापूर्वी तर तो कसा अस्तित्वात असेल, असा अर्जुनाला प्रश्न पडतोय मनामध्ये आणि तो मग विचारतोय अशा संदर्भामध्ये प्रश्न भगवंतांना. तर अर्जुन उवाच अपरं भवतो जन्म परम जन्म विवस्वत कथम एतद्विजानीयाम त्वमादौ प्रोक्तवानिति. काय म्हणतं अर्जुन म्हणाला, सूर्यदेव विवस्वान हा जन्माने तुमच्यापेक्षा ज्येष्ठ आहे. हे जे विवस्वान आहेत ते तुमच्यापेक्षा वरिष्ठ आहेत, त्यांचा जन्म आधी झालाय तुमच्यापेक्षा. म्हणून प्रारंभी तुम्ही या विज्ञानाचा उपदेश त्याला सांगितला, हे मी कसे जाणार? तर मी कसं जाणू की तुम्ही हे खरंच सूर्यदेवाला सांगितलं? असा अर्जुनाचा प्रश्न आहे. तात्पर्य वाच. हरे कृष्ण प्रभूजी, वाचू का मी? हा वाच. दुसरं कोण नाही ना? ठीक आहे. तात्पर्य, अर्जुन हा भगवंताचा दृढ भक्त आहे, तर मग त्याचा श्रीकृष्णांच्या शब्दावर विश्वास कसा बसू शकला नाही? वस्तुस्थिती ही आहे की अर्जुन स्वतःसाठी विचारणा करीत नसून ज्यांचा भगवंतावर विश्वास नाही, तसेच श्रीकृष्णांचा पुरुषोत्तम श्री भगवान म्हणून स्वीकार केला पाहिजे, ही गोष्ट ज्यांना आवडत नाही त्या असुरांसाठी तो हा प्रश्न करीत आहे. श्रीकृष्ण किंवा पुरुषोत्तम श्री भगवान यांची जणू काही स्वतःला जाणीव नसल्याप्रमाणेच तो केवळ अशा लोकांसाठी या मुद्द्यावर प्रश्न करीत आहे. 10व्या अध्यायावरून स्पष्ट होईल की श्रीकृष्ण हे पुरुषोत्तम श्री भगवान आहेत, सर्व गोष्टींचे मूळ उगमस्थान आहेत आणि अध्यात्मातील अंतिम तत्व आहेत, हे अर्जुनाला निश्चितपणे ज्ञात होते. अर्थात श्रीकृष्ण या पृथ्वीवर देवकी पुत्र म्हणून अवतीर्ण झाले होते. श्रीकृष्ण हे तेच पुरुषोत्तम श्री भगवान आदी शाश्वत पुरुष कसे होते, हे एखाद्या साधारण मनुष्याला समजणे अत्यंत कठीण आहे. म्हणून हा मुद्दा स्पष्ट करण्याकरिता अर्जुनाने हा प्रश्न श्रीकृष्णांसमोर मांडला, जेणेकरून श्रीकृष्ण स्वतः अधिकारवाणीने बोलू शकतील. श्रीकृष्ण सर्वोच्च अधिकारी आहेत, हे संपूर्ण जगताने आताच नव्हे तर अनादी काळापासून मान्य केले आहे. पण केवळ असुरच त्यांचा स्वीकार करीत नाहीत. असे असले तरी सर्वांनी श्रीकृष्णांचा सर्वोच्च अधिकारी पुरुष म्हणून स्वीकार केल्यामुळे अर्जुनाने त्यांच्या समोर हा प्रश्न उपस्थित केला, जेणेकरून साक्षात श्रीकृष्ण स्वतःचे वर्णन असुरांनी करण्यापूर्वीच करू शकतील. कारण असुर हे त्यांना स्वतःला तसेच त्याच्या अनुयायांना समजता येईल अशा प्रकारे श्रीकृष्णांना विकृत स्वरूपात प्रस्तुत करतात. यास्तव प्रत्येकाने स्वतःच्या हितासाठी श्रीकृष्णांचे विज्ञान जाणणे अत्यावश्यक आहे. म्हणून जेव्हा श्रीकृष्ण हे स्वतःबद्दल बोलतात तेव्हा ते साऱ्या लोकांसाठी मंगलदायक आहे. स्वतः श्रीकृष्णांनी केलेले विश्लेषण
असुरांना विचित्र वाटू शकते, कारण असुर नेहमी श्रीकृष्णांना आपल्या दृष्टिकोनातूनच जाणत असतात. पण जे भक्त आहेत ते जेव्हा श्रीकृष्ण स्वतः संबंधी निरूपण करतात, तेव्हा त्यांच्या निरूपणाचे अंतःकरणपूर्वक स्वागत करतात. श्रीकृष्णांच्या प्रमाणित वचनांचे भक्त नेहमी पूजन करतात, कारण ते श्रीकृष्णांबद्दल अधिकाधिक जाणण्यासाठी सदैव उत्सुक असतात. श्रीकृष्णांना साधारण मनुष्य समजणारे नास्तिक लोकही या प्रकारे जाणू शकतील की श्रीकृष्ण हे महापुरुष आहेत. त्यांचे स्वरूप सच्चिदानंद विग्रह आणि आनंदमयी शाश्वत आहे. ते दिव्य आहेत, प्राकृतिक गुणांच्या अतीत आहेत आणि देश व काल यांच्या प्रभावाच्या पलीकडे आहेत. अर्जुनासारख्या श्रीकृष्णांच्या भक्ताला निश्चितपणे श्रीकृष्णांच्या दिव्य स्थिती संबंधी मुळीच संशय नसतो. अर्जुनाने श्रीकृष्णांसमोर असा प्रश्न उपस्थित करणे म्हणजे केवळ साधारण मनुष्याप्रमाणेच प्राकृतिक गुणांनी श्रीकृष्णही प्रभावित होतात असे मानणाऱ्या लोकांच्या नास्तिकवादी प्रवृत्तीला एका भक्ताने आव्हान देण्याचा प्रयत्नच आहे. हरे ठीक. कृष्णा. धन्यवाद. तर आता प्रभुपाद काय सांगतायत की अर्जुन हा भगवंतांचा दृढ भक्त आहे. आता इथं अर्जुनाला प्रश्न पडलाय. श्रीकृष्णाने त्याला सांगितलं की बाबा मी त्यांना सांगितलं होतं. भक्ताला असं प्रश्न येतो का, शंका येते का, असं आपल्या मनात येऊ शकतं. त्याच्यामुळे प्रभुपाद सांगतायत की जरी भगवंत सांगितले आणि भगवंतांनी सांगितलं की तू माझा भक्त आहेस असं पण अर्जुनाला सांगितलं, तरी पण अर्जुनाच्या मनात शंका येते. पण ती शंका काय आहे? सामान्य लोकांचा विश्वास यावा. त्यांच्या मनात, सामान्य लोकांच्या मनात ही शंका आहे. ती शंका दूर करण्यासाठी अर्जुन अशा प्रकारे प्रश्न विचारतोय असं प्रभुपादांनी सांगितलं. मग पुढे सांगतायत की श्रीकृष्ण किंवा पुरुषोत्तम श्री भगवान यांची जणू काही स्वतःला जाणीव नसल्याप्रमाणेच तो केवळ अशा लोकांसाठी या मुद्द्यावर हे झालं. 10व्या अध्यायावरून स्पष्ट होईल की श्रीकृष्ण हे पुरुषोत्तम भगवान आहेत. 10व्या अध्यायामध्ये अर्जुन काय करतोय, तिथं स्वीकार करतोय. 10व्या अध्यायाच्या 12व्या श्लोकामध्ये, 12व्या-13व्या श्लोकामध्ये अर्जुन तिथं स्वीकार करतोय की परम ब्रह्म परम धाम पवित्रम परमम भवान. असं भगवंतांना परम ब्रह्म परम धाम पवित्रम है ना, परम सगळ्यांपेक्षा श्रेष्ठ असं अर्जुनानं स्वीकार केलेला आहे. तर अर्जुनाला माहिती आहे की ते भगवान आहेत है ना, सर्व गोष्टींचे ते उगम स्थान आहेत, अध्यायातील अंतिम तत्व आहेत, हे अर्जुनाला निश्चितपणे माहिती आहे. त्याच्या श्लोकांवरून आपल्याला समजते पुढच्या. पण अर्थात श्रीकृष्ण इथं काय आले, देवकीचे पुत्र म्हणून अवतीर्ण झाले आहेत. श्रीकृष्ण हेच तेच पुरुषोत्तम भगवान आहेत. भगवान आदी शाश्वत पुरुष कसे होते हे एखाद्या साधारण मनुष्याला समजणे अत्यंत कठीण आहे. अर्जुनाला माहिती आहे, पण ते आपल्यासारख्याला समजणं कठीण आहे. म्हणून हा मुद्दा स्पष्ट करण्याकरिता अर्जुनाने हा प्रश्न श्रीकृष्णासमोर मांडला आहे. तर हे स्पष्ट करण्यासाठी, जेणेकरून श्रीकृष्ण स्वतः अधिकारवाणीने बोलू शकतील. श्रीकृष्ण सर्वोच्च अधिकारी आहेत हे संपूर्ण जगताने आत्ताच नव्हे तर अनादी काळापासून मान्य केले आहे. श्रीकृष्ण काय आहेत? पूर्ण जगताचे अधिकारी आहेत. हे अगोदरपासून सगळ्यांनी मान्य केलेलं आहे. पण केवळ असुरच त्यांना स्वीकार करत नाही. जे असुरी लोक आहेत, अभक्त आहेत, तेच मान्य करत नाहीत की श्रीकृष्ण अधिकारी आहेत. जेणेकरून साक्षात श्रीकृष्ण स्वतःचे वर्णन असुरांनी करण्यापूर्वीच करू शकतील. श्रीकृष्णांनी जर स्वतःच सांगितलं की ते कसे भगवान आहेत, तर मग काय होईल, या असुर लोकांना पण लाभ होईल. त्यांची पण जर इच्छा झाली तर ते स्वीकार करू शकतील भगवंतांचा अधिकारी म्हणून. त्या यास्तव प्रत्येकाने स्वतःच्या हितासाठीच आपण श्रीकृष्णांबद्दल खरं जाणून घेतलं. ते कसं, श्रीकृष्ण हे एक अधिकारी व्यक्ती आहेत, त्याच्यामध्ये फायदा कुणाचा आहे? आपलाच आहे.
म्हणून जेव्हा श्रीकृष्ण हे स्वतःबद्दल बोलतात तेव्हा ते साऱ्या लोकांसाठी मंगलदायक आहे. भगवंतांचे हे जे वचन आहेत ते हे काय आहेत, ते सगळ्यांसाठी चांगले आहेत, शुभ आहेत, मंगल आहेत. स्वतः श्रीकृष्णांनी केलेले विश्लेषण असुरांना विचित्र वाटू शकते, तर जे भगवंत आता इथं सांगतील स्वतःबद्दल ते असुरांना थोडं वेगळं वाटू शकतं. कारण असुर नेहमी श्रीकृष्णांना आपल्या दृष्टिकोनातूनच जाणत असतात. पण जे भक्त आहेत ते जेव्हा श्रीकृष्ण स्वतः संबंधी निरूपण करतात तेव्हा त्यांना निरूपणाचे अंतःकरणपूर्वक स्वागत करतात. जे भक्त आहेत ते श्रीकृष्णांचे वचन जसेच्या तसे ते स्वीकार करतात. श्रीकृष्णांच्या प्रमाणित वचनांचे भक्त नेहमी पूजन करतो. भक्त असतो ते श्रीकृष्णांच्या वचनाचे पूजन करतो, कारण ते श्रीकृष्णांबद्दल अधिक जाणण्यासाठी सदैव उत्सुक असतात. श्रीकृष्णांना साधारण मनुष्य समजणारे नास्तिक लोकही या प्रकारे जाणू शकतील की श्रीकृष्ण हे महापुरुष आहेत. तर नास्तिक लोक पण हे स्वीकार करणार आहेत की श्रीकृष्ण महापुरुष आहेत. त्यांचे स्वरूप सच्चिदानंद विग्रह आहे आणि आनंदमयी शाश्वत आहे. आपल्याला माहिती आहे की ते भगवंत सच्चिदानंद विग्रह आहेत. सत म्हणजे काय आहे? शाश्वत आहे, है ना. सत, चित आणि आनंद. चित म्हणजे काय? तर ज्ञान आहे, आणि आनंद म्हणजे ते आनंद प्रदान करणार आहे. ते दिव्य आहेत, प्राकृतिक गुणांच्या अतीत आहेत आणि देश व काल यांच्या प्रभावाच्या पलीकडे आहेत. तर आपण माहिती आहे आपल्याला हे भगवंतांबद्दल. 3 गुणांच्या वर आहेत ते, आणि देश आणि काळ यांच्या पलीकडे आहेत ते. त्याच्यामुळे ते अगोदर पण होते सूर्याला सांगितलं तेव्हा. अर्जुनासारख्या श्रीकृष्णांच्या भक्ताला निश्चितपणे श्रीकृष्णांच्या दिव्य स्थिती संबंधी मुळीच संशय नसतो. अर्जुनाने श्रीकृष्णांसमोर असा प्रश्न उपस्थित करणे म्हणजे केवळ साधारण मनुष्याप्रमाणेच प्राकृतिक गुणांनी श्रीकृष्णही प्रभावित होतात असे मानणाऱ्या लोकांच्या नास्तिकवादी प्रवृत्तीला एका भक्ताने आव्हान देण्याचा प्रयत्नच आहे. अर्जुनाने अशा प्रकारचा जो प्रश्न विचारलेला आहे, तर ते काय आहे? अर्जुनाचं असं मत नाहीये, पण ते आव्हान दिल्यासारखं इथं वाटतंय, पण ते आव्हान नाहीये. ते काय आहे की श्रीकृष्णांनीच एक अधिकारी असल्यामुळं स्वतःबद्दल सांगावं असा तिथं उद्देश आहे. आता श्रीकृष्ण या प्रश्नाचं उत्तर देत आहेत. ते काय म्हणतायत? श्री भगवान उवाच बहुनी मे व्यतीतानि जन्मानि तव चार्जुन तान्यहं वेद सर्वाणि न त्वं वेत्थ परंतप. तर भगवान काय म्हणतायत की माझे आणि तुझे अनेक जन्म होऊन गेले. बहुनी आहे ना, म्हणजे अनेक जन्म व्यतीत केले आपण दोघांनी मिळून, है ना. जन्मानी तव अर्जुना, तुझे आणि माझे हे अर्जुना. तानी हम वेद सर्वानी, वेद म्हणजे काय? जाणणे. पण त्याच्यामधले जे काही आपले जन्म आपण व्यतीत केले दोघांनी मिळून, तर प्रत्येक जेव्हा जेव्हा मी होतो तेव्हा तेव्हा तुझा पण जन्म झालेला आहे मागचा, आणि पुढं पण. आणि आपण दोघांनी खूप जन्म आपण सोबत होतो, व्यतीत केले आपण. पण तानी अहम म्हणजे मला ते सगळं माहिती आहे, आणि तुला ते माहिती नाही, म्हणजे तू आठवू शकत नाहीस, आणि मी ते आठवू शकतो, असं भगवंतांनी त्यांचं उत्तर दिलेलं आहे. तर तू पण होतास तेव्हा, जेव्हा मी सूर्याला वगैरे सांगितलं, जरी सूर्यदेव प्रौढ असले तरीही त्यावेळेस तू होतास, पण तुला ते आठवत नाही, आणि मला ते आठवतंय. कारण भगवंत काय 3 गुणांच्या पलीकडे आहेत. प्रभुपादांनी सांगितलं अगोदरच. का बरं बाबा भगवंतांना आठवतंय आणि अर्जुनाला आठवत नाही? त्याचं कारण प्रभुपादांनी मागच्या तात्पर्यात दिलेलं आहे. कारण भगवंत 3 गुणाच्या वर आहेत, ते काळाचा प्रभाव त्यांच्यावर नाहीये, त्याच्यामुळे, आणि ते नेहमी असतात, ते सच्चिदानंद आहेत. सत म्हणजे काय? तर शाश्वत. आणि चित म्हणजे ज्ञानी, ते सगळं जाणतात.
आणि ते आनंदी असतात नेहमी. दुर्लभ ठीक आहे. दुर्लभ तर दुर्लभ ब्रह्मसंहिता तात्पर्य वाचा भक्तो कोणीतरी. गोविंदम पुरुषं तमहं भजामि. वाचते कोण? हरे कृष्ण प्रभूजी. हा वाच. तात्पर्य ब्रह्मसंहितेमध्ये 5.33 आपल्याला भगवंतांच्या अनंत अवतारांची माहिती मिळते. त्या ठिकाणी सांगण्यात आले आहे की अद्वैतमच्युतमनादिमनंत रूपमाद्यम पुराण पुरुषं नवयौवनं च वेदेषु दुर्लभमदुर्लभमात्म भक्तो गोविंदमादिपुरुषं तमहं भजामि. मी आदिपुरुष श्री गोविंदांना म्हणजे श्री कृष्णांना प्रणाम करतो, जे अद्वैत, अच्युत आणि अनादी आहेत. जरी ते अनंत रूपांमध्ये विस्तारित झाले असले तरीही तेच पुरातन, आद्यपुरुष आणि नित्य नवयौवन संपन्न आहेत. भगवंतांची अशी सच्चिदानंद रूपे श्रेष्ठ वैदिक विद्वान जाणतात, पण विशुद्ध अनन्य भक्तांना त्यांचे नेहमी दर्शन होते. संहितेमध्ये असेही सांगितले आहे की 5.39 मध्ये रामादिमूर्तिषु कला नियमेन तिष्ठन् नानावतारमकरोद भुवनेषु किन्तु कृष्णः स्वयं समभवत् परमः पुमान् यो गोविंदमादिपुरुषं तमहं भजामि. मी आदिपुरुष श्री गोविंदांना श्रीकृष्ण प्रणाम करतो की जे राम, नृसिंह तसेच इतर अंशावतारांमध्ये नित्य स्थित असले तरी ते स्वतः मूळ भगवान श्रीकृष्ण म्हणून जाणले जातात व व्यक्तिशः स्वतः अवतार धारण करतात. वेदांमध्येही सांगण्यात आले आहे की भगवंत जरी एकमेवाद्वितीय असले तरी ते स्वतःला असंख्य रूपांमध्ये प्रकट करतात. भगवंत हे वैदुर्य रत्नाप्रमाणे आहेत, कारण वैदुर्य रत्नाचा रंग बदलला तरी त्याचे मूळ स्वरूप कायम राहते. भगवंतांची अनेकविध रूपे केवळ वेदाध्ययनाने जाणता येत नाहीत, तर त्यांचे विशुद्ध अनन्य भक्तच ती रूपे जाणतात. वेदेषु दुर्लभमात्म भक्तो. अर्जुनासारखे भक्त हे भगवंतांचे नित्य पार्षद असतात आणि जेव्हा भगवंत अवतार धारण करतात तेव्हा त्यांची विविध प्रकारे सेवा करण्यास त्यांचे पार्षदही अवतरित होतात. अशा पार्षदांपैकी अर्जुन हा एक पार्षद आहे आणि या श्लोकावरून कळून येते की काही लाख वर्षांपूर्वी जेव्हा भगवान श्रीकृष्णाने सूर्यदेव विवस्वानाला भगवद्गीता सांगितली तेव्हा अर्जुनही निराळ्या रूपामध्ये उपस्थित होता. पण भगवंत आणि अर्जुनामधील भेद हाच आहे की भगवंतांना त्या घटनेचे स्मरण होते तर अर्जुनाला ती घटना स्मरत नव्हती. अंशरूप जीव आणि भगवंत यांच्यामध्ये हाच भेद आहे. अर्जुनाला जरी या ठिकाणी शत्रू दमन करणारा शक्तिशाली वीर किंवा परंतप म्हणून संबोधण्यात आले असले तरी तो आपल्या पूर्वजन्मात घडलेल्या गोष्टी पुन्हा आठवू शकत नाही. म्हणून भौतिकदृष्ट्या जीव कितीही श्रेष्ठ असला तरी तो भगवंतांची बरोबरी करू शकत नाही. जो भगवंतांचा नित्य पार्षद असतो तो निश्चितच मुक्त जीव असतो, पण तरीही तो भगवंतांची बरोबरी करू शकत नाही. ब्रह्मसंहितेमध्ये भगवंतांचे अच्युत म्हणून वर्णन करण्यात आले आहे. अर्थात भगवंत जरी भौतिक प्रकृतीच्या संपर्कात असले तरी त्यांना स्वतःचे कधीच विस्मरण होत नाही. म्हणून जीव अर्जुनाप्रमाणेच मुक्त असला तरी तो सर्व दृष्टीने भगवंतांशी कधीच समान होऊ शकत नाही. अर्जुन जरी भगवंतांचा भक्त असला तरी त्याला कधी कधी भगवंतांच्या स्वरूपाचे विस्मरण होते, पण भगवंतांच्या दैवी कृपेने भक्त तात्काळ त्यांच्या अच्युत स्वरूपाला जाणू शकतो. अभक्त किंवा असुर भगवंतांचे दिव्य स्वरूप जाणू शकत नाहीत. त्यामुळेच गीतेतील या वर्णनाचे आकलन आसुरी बुद्धीच्या लोकांना होऊ शकत नाही. अर्जुन आणि श्रीकृष्ण दोघांचेही स्वरूप शाश्वत असले तरी श्रीकृष्णाला लाखो वर्षांपूर्वी आपण केलेल्या क्रियांचे स्मरण होते तर अर्जुनाला आपल्या क्रियांचे स्मरण नव्हते. या ठिकाणी आपण हे जाणू शकतो की जीवाने आपले शरीर बदलल्यामुळे त्याला सर्व गोष्टींचे विस्मरण होते, पण भगवंत आपले सच्चिदानंद शरीर बदलत नसल्यामुळे ते सर्व गोष्टी आठवू शकत होते. ते अद्वैत आहेत, अर्थात त्यांचे शरीर आणि त्यांचे स्वतःचे स्वरूप यात काहीही भेद नाही. भगवंतांशी संबंधित प्रत्येक गोष्ट आध्यात्मिक आहे, पण बद्ध जीव आपल्या भौतिक देहापासून भिन्न आहे. जेव्हा भगवंत हे भौतिक प्रकृतीमध्ये अवतीर्ण होतात तेव्हा सुद्धा त्यांचे शरीर आणि आत्मा अभिन्न असल्या कारणाने त्यांची स्थिती ही साधारण जीवाहून नेहमी भिन्नच असते. भगवंतांचे हे दिव्य स्वरूप असुर जाणू शकत नाहीत. या दिव्य स्वरूपाचे वर्णन स्वतः भगवंतांनी पुढील श्लोकामध्ये केले आहे. हरे कृष्ण प्रभुजी दंडवत. धन्यवाद. तर आता तर भगवंतांनी सांगितलं श्लोकामध्ये की काय
तुझे आणि माझे आपण एकत्र खूप जन्म झालेत, पण मला सर्व आठवतंय, तुला काहीच आठवत नाही, असं भगवंतांनी सांगितलं. आता त्यावर प्रभुपाद सांगतायत की ब्रह्मसंहितेमध्ये भगवंतांबद्दल भगवंतांचे गुण सांगितलेत. काय आहेत ते? अद्वैत आहेत, अच्युत आहेत, अनादी आहेत, अनंत आहेत, असं त्यांचं रूप आहे, आद्य आहेत. तर हे गुण तिथं सांगितले. पुराण आहेत, ते पुरुष आहेत, नवयौवन आहेत, आणि वेदेषु दुर्लभम अदुर्लभम आत्मभक्तो. तर वेदांमध्ये जे सांगितलंय ते काय आहेत? दुर्लभ आहेत. भगवंतांना प्राप्त करणं हे काय आहे? दुर्लभ आहे. आणि भक्तांसाठी ते कसे आहेत? अदुर्लभ आहेत. हे सगळं भगवंतांचे गुण आहेत. बाकीच्यांसाठी ते दुर्लभ आहेत, आणि भक्तांसाठी अदुर्लभ, म्हणजे सहज प्राप्त होतात ते, भक्ती जर कोणी केलं तर. अशा गोविंद जे आदिपुरुष आहेत त्यांना माझा नमस्कार, असं ब्रह्मदेव सांगतायत. हे भगवंतांबद्दलचे गुण आहेत. आणखीन मग ब्रह्मसंहितेमध्ये दुसऱ्या श्लोकात सांगितले की रामादि मूर्तीषु कला नियमेन तिष्ठन्. जे राम आहेत, नरसिंह आहेत, है ना, जे इतर अवतार आहेत, है ना, नाना अवतार जे आहेत, नित्य स्थित असतात. तर भगवंत विस्तार करू शकतात, ते स्वतः अवतार धारण करतात. हे सांगण्याचं मागं की कसं, तर इथं भगवंतांनी सांगितलं की कसं मी आठवू शकतोय आणि अर्जुन कसं आठवू शकत नाही, याचे कारण प्रभुपाद देत आहेत. की का बाबा भगवंतांनाच का आठवतं आणि अर्जुनाला का नाही आठवत? तर तिथं आतापर्यंत त्यांनी काय सांगितलं की ब्रह्मसंहितेमधले 2 श्लोक सांगितले. भगवंतांकडे असे गुण आहेत की ते विसरतच नाही. तर त्याच्यामुळं ते ते आठवू शकतायत. त्यांनी विसरलेच नाहीत तर ते आठवण्याचा प्रश्नच नाही. नेहमी त्यांच्या स्मरणात ते होतच भगवंतांच्या. कारण ते तसं तत्वच आहे ते, है ना, की ते भगवंतांचे भगवंत ते तसेच आहेत, है ना, ते कधी विसरतच नाही आणि आपण विसरतो. हे सांगण्यासाठी प्रभुपाद सांगतात. असं शास्त्रात सांगितलंय की भगवंत कधी विसरतच नाहीत कोणती गोष्ट. वेदांमध्येही सांगण्यात आले आहे की भगवंत जरी एकमेवाद्वितीय असले तरी ते स्वतःला असंख्य रूपामध्ये प्रकट करू शकतात. तर भगवंत स्वतःला प्रकट करू शकतात, आपण तसं नाही करू शकत. त्यांचं रूपच तसं आहे, त्यांच्याकडे ती शक्तीच आहे, आपल्याकडे नाही. तर भगवंत हे वैदुर्य रत्नाप्रमाणे आहेत. कारण वैदुर्य रत्नाचा रंग बदलला तरी त्याचे मूळ स्वरूप कायम राहते. तर हे रत्न आहे की त्याचा रंग बदलतो, प्रकाशामध्ये त्याचा रंग बदलतो. रत्नाचं ते वैशिष्ट्य आहे, तसं ते असतंच ते रत्न. भगवंतांची अनेक विविध रूपे केवळ वेदाध्ययनाने जाणता येत नाहीत, तर त्यांचे विशुद्ध अनन्य भक्तच ती रूपे जाणू शकतात. तर इथं सांगितलंय की कसं वेदाध्ययन त्यांना समजणं अवघड आहे, पण भक्तांद्वारे समजणं सोपं आहे. अर्जुनासारखे भक्त हे भगवंतांचे नित्य पार्षद असतात, आणि जेव्हा भगवंत अवतार धारण करतात तेव्हा त्यांची विविध प्रकारे सेवा करण्यास त्यांचे पार्षदही अवतरित होतात. तर जेव्हा भगवंत अवतार घेतात तेव्हा त्यांचे भक्तही अवतार घेतात. त्याच्यामुळं भगवंत काय म्हणतायत की तू आणि मी एकत्र आपण खूप जन्म व्यतीत केलेले आहेत. कारण भक्त अवतार घेतात तेव्हा जेव्हा भगवंत अवतार घेतात तेव्हा भक्त पण अवतार घेतात त्यांची सेवा करण्यासाठी, त्यांचे पार्षद पण अवतार घेतात. अर्जुन पण काय आहे, त्यांचा एक पार्षद आहे, हे आपल्याला इथं समजून येते. काही लाख वर्षापूर्वी त्यांनी सूर्याला भगवद्गीता सांगितली होती. अर्जुन पण तिथं निराळ्या रूपामध्ये उपस्थित होता, कारण तो पण त्यांचा पार्षद आहे. पण भगवंत आणि अर्जुनामधील भेद, कारण दोघं वेगवेगळे आहेत, एक विसरतो आणि दुसरा विसरत नाही. तर दोघांमध्ये भेद हेच आहे, एकाच्या लक्षात राहतं आणि एकाचं विसरत नाही. सॉरी एकाचं विसरत नाही आणि एकाचं विसरतं, एकाच्या लक्षात राहतं. तर भगवंतांना त्या घटनेचे स्मरण होते, तर अर्जुनाला ती घटना स्मरत नव्हती. हे भेद आहेत दोघांमध्ये. अंशरूप जीव आणि भगवंत याच्यामध्ये हाच फरक आहे ना, हेच फरक आहे दोघांमध्ये. अर्जुनाला जर या ठिकाणी शत्रुदमन करणारा शक्तिशाली वीर किंवा परंतप म्हणून संबोधण्यात आले असले तरी तो आपल्या
पूर्वजन्मात घडलेल्या गोष्टी पुन्हा आठवू शकत नाही. तर अर्जुनाला असं नाही की अर्जुन खूप दुर्बळ होता म्हणून त्याला आठवत नाही. अर्जुन खूप शक्तिशाली आहे, है ना, तो परंतप आहे, शत्रूंना हरवू शकतो, है ना, पण मागच्या जन्मातलं आठवण्याची शक्ती त्याच्याकडे नाही. म्हणून भौतिकदृष्ट्या जीव कितीही श्रेष्ठ असला तरी तो भगवंतांची बरोबरी करू शकत नाही. तर भगवंतांच्या मध्ये आणि आपल्यामध्ये नेहमीच भेद असणार आहे. दुसऱ्या अध्यायामध्ये पण भगवंतांनी स्पष्ट केलेलं आहे. तिथं काय सांगितलं? नत्वेवाहम जातु नाशम नत्वम नेमे जनाधिपा न चैवम न क्लेदयंत्यापो, असं सांगितलं भगवंतांनी तिथे. तर काय आहे की मी पण आहे, तू पण होतास, आणि हे सगळे राजा है ना, पूर्वी पण होते, आत्ता पण आहेत, आणि पुन्हा पण ते नेहमी असतील, है ना. तर हे भेद असणारच आहे तो भगवंतांमध्ये आणि जीवामध्ये. पण तरीही तो भगवंतांची बरोबरी करू शकत नाही. ब्रह्मसंहितेमध्ये भगवंतांचे अच्युत म्हणून वर्णन करण्यात आले आहे. अर्थात भगवंत जरी भौतिक प्रकृतीच्या संपर्कात असले तरी त्यांना स्वतःचे कधीच विस्मरण होत नाही. तर अच्युत असतात, भगवंतांचा एक गुण आहे, है ना. अच्युत म्हणजे काय? की ते कधीच च्युत होत नाही, असे ते अच्युत. च्युत होणे म्हणजे काय? तर त्यांचं कधीच पतन होत नाही, ते कधीच कमी होत नाही, ते असे ते अच्युत. तर त्याच्यामुळे त्यांचा अच्युत शब्दाचा असा अर्थ आहे. अर्थात भगवंत जरी भौतिक प्रकृतीच्या संपर्कात असले तरी त्यांना स्वतःचे कधीच विस्मरण होत नाही. म्हणून जीव अर्जुनाप्रमाणेच मुक्त असला तरी तो सर्व दृष्टीने भगवंतांशी कधीच समान होऊ शकत नाही. आपण कधीच भगवंतांची बरोबरी करू शकत नाही. अर्जुन जरी भगवंतांचा भक्त असला तरी त्याला कधी कधी भगवंतांच्या स्वरूपाचे विस्मरण होते. अर्जुन हा भक्त आहे, पण भक्त असल्यामुळं काय, तो जीव असल्यामुळं कधी कधी तो विस्मरण होतं. पण भगवंतांच्या दैवी कृपेने भक्त तत्काळ त्यांच्या अच्युत स्वरूपाला जाणू शकतो. भगवंतांच्या कृपेने लगेच भक्ताच्या लक्षात येतं. अभक्त किंवा असुर भगवंतांचे दिव्य स्वरूप जाणू शकत नाही. अभक्त लोक हे भगवंतांना समजूच शकत नाही. अर्जुन आणि श्रीकृष्ण दोघांचेही स्वरूप शाश्वत असले, दोघही शाश्वत आहेत, तरी श्रीकृष्णांना लाखो वर्षापूर्वी आपण केलेल्या क्रियांचे स्मरण होते, तर अर्जुनाला याचे स्मरण होत नव्हते. या ठिकाणी आपण हे जाणू शकतो की जीवाने आपले शरीर बदलल्यामुळे त्याला सर्व गोष्टीचे विस्मरण होते. का होतं असं? तर भगवंतांचं शरीर नाही बदलत, त्यांचा शरीर आणि आत्मा एकच आहे, आणि आपले वेगवेगळे आहेत शरीर आणि आत्मा. तर आपला आत्मा शाश्वत आहे, आपलं शरीर शाश्वत नाहीये. भगवंतांचं शरीर शाश्वत आहे. भगवंतांशी संबंधित प्रत्येक गोष्ट आध्यात्मिक आहे, पण बद्ध जीव आपल्या भौतिक देहापासून भिन्न आहे. आपण वेगवेगळे आहोत, पण भगवंत काय आहेत? भौतिक प्रकृतीमध्ये अवतरण होतात तेव्हा सुद्धा त्यांचे शरीर आणि आत्मा अभिन्न आहे. त्याच्यात काही फरक नाही त्यांच्यामध्ये. त्यांची स्थिती ही साधारण जीवापाहून नेहमी भिन्नच असते. ते वेगळेच असतात आपल्यापेक्षा. भगवंतांचे हे दिव्य स्वरूप असुर जाणू शकत नाही. ह्याच्यावर विश्वास देणं थोडंसं अवघड आहे. तर असुरांना ह्याच्यावर विश्वास नसतो, ते जाणू शकत नाहीत की कसं आहे बाबा भगवंतांकडं. पण भक्त हे जाणतात. या दिव्य स्वरूपाचे वर्णन स्वतः भगवंतांनी पुढील श्लोकामध्ये केलेले आहे. आता भगवंतांचं हे जे स्वरूप आहे की जे सगळं आठवू शकतं आणि ते सगळं लक्षात ठेवू शकतं, हे असं का होतं याची प्रभुपादानं कारणं दिली या तात्पर्यामध्ये. आता भगवंत स्वतः सांगतायत की का भगवंत आठवू शकतायत आणि अर्जुन का नाही आठवू शकत, हे भगवंत आता स्वतः या ठिकाणी सांगतायत या श्लोकांमध्ये, पुढच्या 5व्या श्लोकापासून. ठीक आहे. तर भगवंत काम आता सांगतायत त्यांच्याकडे काय असं आहे की त्यांना लक्षात येत आहे, पण अर्जुनाला लक्षात येत नाही. तर भगवंत सांगतायत, अजोपी सन अव्ययात्मा भूतानाम ईश्वरोपी सन प्रकृतीम स्वामधिष्ठाय संभवामी आत्ममायया. काय ह्याचा अर्थ आहे? अजोपी, अपी म्हणजे काय? जरी. अज, अज म्हणजे काय? तर मी जरी अजन्मा असलो, मी जरी
अजन्मा असलो तरी काय, आणखीन काय आहे, अव्ययी ही पण आहे, अव्यय आत्मा. तर माझा जो आत्मा आहे हा अव्ययी आहे. आणि मग भूतानाम ईश्वरोपी सन, आणि सगळे जे जीव आहेत त्यांचा मी ईश्वर आहे. प्रकृतीम स्वाम अधिष्ठाय, त्याचा अर्थ काय केलं तर प्रकृतीम, तर ह्या प्रकृतीमध्ये ते दिव्य रूप स्वाम, स्वतःच्या दिव्य रूपामध्ये ते अधिष्ठाय म्हणजे स्थित आहेत त्या ठिकाणी. समंभवामी आत्ममायया, तर माझ्या अंतरंगा शक्तीने ते मी तिथे अवतरित होतो, असं ते म्हणत आहेत. पूर्ण भाषांतर काय झालं मग, मी जरी अजन्मा आहे आणि माझ्या दिव्य शरीराचा कधीच नाश होत नाही, अव्यय आहे है ना, अजोपी सन अव्यय आत्मा, मी अजन्मा आहे आणि माझं शरीर कसं आहे, अव्यय आहे, त्याचा नाश होत नाही. मी जरी सर्व प्राणी मात्रांचा ईश्वर आहे है ना, भूतानाम ईश्वरोपी सन, तरी प्रत्येक युगायुगात मी माझ्या मूळ दिव्य रूपात अवतीर्ण होतो. तरी काय आहे, हे सगळं आहे, मी अजन्मा आहे तरी मी अवतरित होतो, असं भगवंतांनी सांगितलं. हे कसं काय त्यांच्या लक्षात राहतं, कारण त्यांचं शरीरच कधी नाश पावत नाही. हे आपलं विसरतं, कारण आपलं शरीर नष्ट होत असतं म्हणून आपलं विसरतं, पण भगवंतांचं तसं नाही. ठीक आहे, तात्पर्यच. हरे कृष्ण. हम्म तात्पर्य: भगवंतांनी आपल्या जन्माच्या वैशिष्ट्याबद्दल सांगितले आहे. भगवंत जरी सामान्य मनुष्याप्रमाणे दिसत असले तरी त्यांना आपल्या अनेकानेक गतजन्मांतील सर्व गोष्टींची स्मृती असते. तर सामान्य मनुष्याला आपण काही तासांपूर्वी काय केले याचेही स्मरण होऊ शकत नाही. एखाद्याला जर विचारण्यात आले की पूर्वीच्या दिवशी नेमके याच वेळेला तू काय केलेस, तर सामान्य मनुष्याला ताबडतोब उत्तर देणे कठीण होईल. पूर्वीच्या दिवशी याच वेळेला आपण नेमके काय करीत होतो हे आठवण्यासाठी त्याला नक्कीच आपल्या स्मृतीला बराच ताण द्यावा लागेल. आणि तरीही मनुष्य वारंवार आपण परमेश्वर किंवा श्रीकृष्ण आहोत असे म्हणण्याचे धाडस करतो. मनुष्याने अशा खोट्या दाव्याने फसून जाऊ नये. त्यानंतर भगवंत आपल्या प्रकृतीचे अर्थात आपल्या रूपाचे वर्णन करतात. प्रकृती म्हणजे स्वभाव व स्वरूपही होय. भगवंत सांगतात की ते आपल्या स्वतःच्या देहात अवतीर्ण होतात. ज्याप्रमाणे सामान्य जीव एका देहानंतर दुसरा देह बदलत राहतो, त्याप्रमाणे भगवंत आपले शरीर बदलत नाहीत. बद्ध जीवाला वर्तमान जन्मामध्ये एका प्रकारचे शरीर असते, पण पुढील जन्मात त्याला निराळ्या प्रकारचा देह असतो. भौतिक जगतात जीवाचे ठराविक शरीर नसते, तर जीव हा एका शरीरातून दुसऱ्या शरीरात स्थानांतर करतो. प्रभूजी स्क्रोल करा. हम्म बरं. परंतु भगवंत असे देहांतर करीत नाहीत. जेव्हा ते अवतीर्ण होतात तेव्हा ते आपल्या अंतरंगा शक्तीद्वारे मूळ देहामध्येच अवतीर्ण होतात. दुसऱ्या शब्दात सांगावयाचे तर या भौतिक जगतात श्रीकृष्ण द्विभुज वेणुधारी मूळ शाश्वत रूपात अवतरित होतात. ते भौतिक जगाने दूषित न होता आपल्या मूळ शाश्वत रूपातच अवतरित होतात. ते जरी आपल्या दिव्य देहाने अवतरित होत असले व पूर्ण ब्रह्मांडाचे स्वामी असले तरी ते एखाद्या साधारण जीवाप्रमाणे जन्म घेत असल्याचे दिसते. आणि जरी त्यांचे शरीर भौतिक शरीराप्रमाणे विनाशी नसले तरी भगवान श्रीकृष्ण बाल्यावस्थेतून कौमार्यावस्थेमध्ये आणि कौमार्यावस्थेमधून तारुण्यावस्थेमध्ये वाढत असल्याचे दिसून येते. पण आश्चर्य म्हणजे तारुण्यावस्थेपुढे त्यांची कधीच वाढ होत नाही. कुरुक्षेत्राच्या युद्धाच्या वेळी श्रीकृष्णांना घरी पुष्कळ नातवंडे होती, किंवा दुसऱ्या शब्दात सांगावयाचे तर भौतिकदृष्ट्या त्यांचे बरेच वय झाले होते, तरीही ते 20 किंवा 25ल्या तरुणाप्रमाणे दिसत होते. आपल्याला श्रीकृष्णांचे वृद्धावस्थेतील चित्र कधीच आढळत नाही, कारण ते आपल्याप्रमाणेच कधीच वृद्ध होत नाहीत. वास्तविकपणे भूत, वर्तमान, भविष्य या तिन्ही काळातील अखिल सृष्टीत भगवान पुराण पुरुष आहेत. त्यांचे शरीर किंवा बुद्धी कधीच बदलतही नाही किंवा नाशही पावत नाही. म्हणून भगवंत भौतिक जगतात असले तरी हे स्पष्ट आहे की ते अजन्मा सच्चिदानंद आहेत आणि त्यांचे दिव्य शरीर, बुद्धी कधीच बदलत नाही. वास्तविकपणे त्यांचा आविर्भाव आणि तिरोभाव हा सूर्याचा उदय, आपल्या समोर होणारे गमन आणि आपल्या दृष्टीपासून होणाऱ्या अस्ताप्रमाणे आहे.
सूर्यदृष्टी आड झाल्यावर आपल्याला वाटते की सूर्यास्त झाला आणि जेव्हा सूर्य आपल्या डोळ्यासमोर असतो तेव्हा तो आपल्याला क्षितिजावर असल्याचे वाटते. वास्तविकपणे सूर्य नेहमी एकाच ठिकाणी स्थित असतो, पण आपल्या सदोष आणि अपूर्ण इंद्रियांमुळे आपण सूर्याच्या उदयाची आणि अस्ताची कल्पना करतो आणि भगवान श्रीकृष्णाचा आविर्भाव आणि तिरोभाव हा सामान्य जीवाहून पूर्णपणे भिन्न असल्या कारणाने हे सिद्ध होते की ते आपल्या अंतरंग शक्तीमुळे सच्चिदानंद आहेत आणि भौतिक प्रकृतीमुळे ते कधीच प्रभावित होत नाहीत. वेदही निश्चितपणे पुष्टी देतात की पुरुषोत्तम श्री भगवान हे अजन्म आहेत, तरीही ते अनेकविध रूपांमध्ये प्रकट होण्यासाठी अवतरित होतात. वैदिक परिशिष्ट साहित्यातही निश्चितपणे सांगण्यात आले आहे की भगवंत जरी जन्म घेताना दिसले तरी त्यांच्या शरीरात बदल होत नाही. श्रीमद भागवतात ते आपल्या मातेसमोर षडैश्वर्य पूर्ण चतुर्भुज नारायण म्हणून अवतरित होतात. भगवंतांचे मूळ रूपात अवतीर्ण होणे म्हणजे त्यांची जीवांवरील अहैतुकी कृपाच होय. यामुळे जीव निर्विशेषवादी लोकांना चुकीने वाटणाऱ्या मानसिक तर्क वितर्क किंवा कल्पनेवर आधारित रूपावर ध्यान न करता भगवंतांच्या मूळ रूपावर ध्यान करू शकतात. विश्वकोश शब्दकोशानुसार माया किंवा आत्ममाया हा शब्द भगवंतांच्या अहैतुकी कृपेला उद्देशून संबोधण्यात आला आहे. भगवंतांना आपल्या सर्व पूर्व आविर्भाव आणि तिरोभावांचे ज्ञान आहे, पण सामान्य जीवाला जेव्हा दुसरे शरीर प्राप्त होते तेव्हा त्याला आपल्या पूर्व शरीराबद्दलच्या सर्व गोष्टींचे विस्मरण होते. भगवंत सर्व जीवांचे स्वामी आहेत, कारण ते जेव्हा या भूतलावर असतात तेव्हा ते आश्चर्यजनक आणि असामान्य लीला करतात. म्हणून भगवंत हेच परम सत्य आहेत आणि त्यांचे रूप आणि आत्मा किंवा त्यांचे गुण आणि शरीर यांमध्ये काहीही भेद नाही. या ठिकाणी असा प्रश्न उद्भवू शकतो की भगवंत आविर्भूत आणि तिरोभूत का होतात? याचे विवेचन पुढील श्लोकात करण्यात आले आहे. हरे कृष्ण प्रभूजी दंडवत प्रणाम. धन्यवाद. तर आता भगवंतांनी सांगितलं की असं का होतं ते आठवू शकतायत आणि अर्जुन आठवू शकत नाही. तर उत्तर दिलं भगवंतांनी की मी अजन्म आहे, माझं शरीर कधीच बदलत नाही, मी सर्व प्राणी मात्रांचा ईश्वर आहे आणि प्रत्येक युगामध्ये मी माझ्या मूळ रूपात अवतरित होतो. पण अर्जुनामध्ये असं नाहीये, तो अजन्म नाहीये है ना, आणि त्याचं शरीर नाश होत असतं, प्रत्येक वेळेस त्याचं शरीर बदलतं, तो ईश्वर पण नाहीये आणि तो कधीच त्याच्या मूळ रूपामध्ये अवतीर्ण होत नाही. तर मग असं असल्यामुळं मग प्रभुपाद त्याच्यावर सांगतायत की भगवंतांनी आपल्या जन्माच्या वैशिष्ट्याबद्दल सांगितले. भगवंत जरी सामान्य मनुष्याप्रमाणे दिसत असले तरी त्यांना आपल्या अनेक अनेक गतजन्मातील सर्व गोष्टींची स्मृती होते. बाहेरून जरी ते सामान्य दिसत असले तरी त्यांना सगळं स्मरण असतं, ते त्यांचं वैशिष्ट्य आहे. तर सामान्य मनुष्याला आपण काही तासापूर्वी काय केले याचेही स्मरण होऊ शकत नाही, आपल्याला लक्षात राहत नाही, आपण विसरून जातो. एखाद्याला जर विचारण्यात आले की पूर्वीच्या दिवशी नेमकी याच वेळेला तू काय केलेस, तर सामान्य मनुष्य ताबडतोब उत्तर देणे कठीण आहे ना. हे उदाहरण देत आहेत प्रभुपाद की लगेच आपल्या लक्षात येत नाही. पूर्वीच्या दिवशी याच वेळेला आपण नेमके काय करीत होतो हे आठवण्यासाठी आपल्याला नक्कीच आपल्या स्मृतीला बराच ताण द्यावा लागेल, खूप प्रयत्न करावा लागेल आपल्याला. आणि तरीही मनुष्य वारंवार आपण परमेश्वर किंवा श्रीकृष्ण आहोत असे म्हणण्याचे धाडस करतो. तर बघा, तरीही मायावादी लोक काय म्हणतायत की आपण भगवंत आहोत, पण आता मायेमुळं आपण विसरलेलो आहोत असं ते म्हणतात. आणि आपण आणखीन जर अध्यात्माचा अभ्यास केला तर आपण भगवंत आहोत हे आपल्याला लक्षात येतं, की माया दूर झाली की आपण भगवंत आहेत हे आपल्याला लक्षात येतं, असं हे मायावादी लोक म्हणतात. तरी त्यांना आत्ताच आठवत नाही है ना, थोड्या तासापूर्व, तरी ते भगवंत व्हायचं तिथं प्रयत्न करतात असं त्यांना वाटतं. असा जे दावा आहे है ना, ते एकदम खोटा आहे, त्याच्यामुळे आपण फसवून जाऊ नये असं प्रभुपाद सांगतायत. त्यानंतर भगवंत आपल्या प्रकृतीचे अर्थात आपल्या रूपाचे वर्णन करतात. तर त्यांची प्रकृती म्हणजे स्वभाव व स्वरूपही होय. तर त्यांची प्रकृती म्हणजे काय, ते आत्मा आणि त्यांचं शरीर एकच आहे, स्वभाव आणि स्वरूप त्यांच्या प्रकृतीचा एकच आहे. शरीर आणि आत्मा असा भेद नाहीये भगवंतामध्ये. भगवंत सांगतात की ते आपल्या स्वतःच्या देहात अवतीर्ण होतात, ज्याप्रमाणे सामान्य जीव एका देहानंतर दुसरा देह बदलत राहतो. आपण देह बदलतो जेव्हा दुसरा जन्म घेतो तेव्हा,
पण भगवंत नाही बदलत. आपले शरीर बदलत नाहीत भगवंत. बद्ध जीवाला वर्तमान जन्मामध्ये एका प्रकारचे शरीर असते, तर पुढील जन्मामध्ये त्याला दुसरे प्रकारचे शरीर असते, देह असतो. भौतिक जगतात जीवाचे ठराविक शरीर नसते. जीव हा एका शरीरातून दुसऱ्या शरीरात स्थानांतर करतो. भौतिक जगतामध्ये काय होतं की आपलं एकच शरीर नसतं, पण शरीर बदलतं. परंतु भगवंत असे देहांतर करीत नाही. जेव्हा ते अवतीर्ण होतात तेव्हा ते आपल्या अंतरंगा शक्तीद्वारे मूळ देहामध्येच अवतीर्ण होतात. म्हणून दुसऱ्या शब्दात सांगायचे तर भौतिक जगात श्रीकृष्ण द्विभुज वेणुधारी मूळ शाश्वत स्वरूपात अवतरित होतात. भगवंतांचं जे मूळ शरीर स्वरूप आहे ते काय आहे? द्विभुज है ना, वेणुधारी. म्हणजे कृष्ण हे सगळ्यात मूळ स्वरूप आहे भगवंतांचं. त्या रूपामध्येच इथं भौतिक जगतात ते अवतरित होतात. ते भौतिक जगाने दूषित न होता आपल्या मूळ शाश्वत रूपातच अवतरित होतात. कोणत्याही प्रकारे ते दूषित होत नाही. भगवत धामामध्ये पण याच रूपात असतात ते, द्विभुज वेणुधारी रूपामध्ये. आणि इथं आध्यात्मिक जगामध्ये याच रूपात असतात आणि भौतिक जगामध्ये त्याच रूपात असतात. त्यांना रूप बदलण्याची गरज नाहीये. ते जरी आपल्या दिव्य देहाने अवतरित होत असले व पूर्ण ब्रह्मांडांचे स्वामी असले तरी ते एखाद्या साधारण जीवाप्रमाणे जन्म घेत असल्याचे दिसते. आणि जरी त्यांचे शरीर भौतिक शरीराप्रमाणे विनाशी नसले तरी भगवान श्रीकृष्ण बाल्यावस्थेतून कौमार्य अवस्थेमध्ये आणि कौमार्य अवस्थेतून तारुण्य अवस्थेमध्ये वाढत जात असल्याचे दिसून येते. जरी त्यांचं शरीर आहे ना हे नाश पावत नसलं, विनाशी नसलं, तरी त्यांच्यामध्ये बदल होतात. है ना, ते लहान होते, एका टोपलीमध्ये त्यांचे वडील घेऊन गेले, त्याच्यानंतर ते मोठे झाले, हे बदल होतोय त्यांच्यामध्ये. पण आश्चर्य म्हणजे तारुण्य अवस्थेपुढे तर एक तरुण वर्ष म्हणजे 16 वर्ष त्यांचं वय सांगितलं जातं. तर ते एक प्रभुपाद एक अंदाज देत आहेत की 20 ते 25 वर्ष असं सांगतायत. तर त्याच्यानंतर त्यांच्यामध्ये वाढ होते, पण मग ते जे वृद्धापकाळ वगैरे आहे ना, जे म्हातारपण आहे ते भगवंतांमध्ये येत नाही असं सांगतायत प्रभुपाद. तर 20-25 वर्षामध्ये नंतर त्यांच्यामध्ये बदल होत नाही. तर त्याच्यानंतर त्यांचं शरीर आणि बुद्धी कधीच बदलत नाही आणि नाशही पावत नाही. म्हणून भगवंत भौतिक जगतात असले तरी हे स्पष्ट आहे की ते अजन्मा सच्चिदानंद आहे. भौतिक जगतात असूनही ते कसे आहेत? अजन्मा आणि सच्चिदानंद आहेत. कारण ते शरीर बदलत नाही. त्यांचे दिव्य शरीर बुद्धी कधीच बदलत नाही. वास्तविकपणे त्यांचा आविर्भाव आणि तिरोभाव हा सूर्याचा उदय, सूर्याचा पण आपल्याला अस्त होतो आणि उदय होतो, पण सूर्य तसाच असतो, तो कधी बदलत नाही. तसं आहे भगवंतांचं पण तसंच असतं. शरीर त्यांचं संपतं, म्हणजे शरीर म्हणजे त्यांचा तिरोभाव होतो है ना, ते अदृश्य होतात आणि ते आविर्भाव पण होतो. तरी ते तसेच असतात. तेव्हा तो आपल्या क्षितिजावर असल्याचे वाटते. वास्तविकपणे सूर्य नेहमी एकाच ठिकाणी असतो. सूर्य काय असतो? एकाच ठिकाणी असतो. पण आपल्या सदोष आणि अपूर्ण इंद्रियांमुळे आपण सूर्याच्या उदयाची आणि अस्ताची कल्पना करतो. आणि भगवान श्रीकृष्णांचा आविर्भाव आणि तिरोभाव हा सामान्य जीवाहून पूर्णपणे भिन्न असल्या कारणाने हे सिद्ध होते की ते आपल्या अंतरंगा शक्तीमुळे सच्चिदानंद आहेत. इथं आपल्याला सिद्ध होतं की भगवंत हे काय आहेत? आपल्या अंतरंगा शक्तीमुळे सच्चिदानंद आहे आणि भौतिक प्रकृतीमुळे ते कधीच प्रभावी होत नाहीत. वेदही निश्चितपणे पुष्टी देतात. तर वेद पण हेच सांगतायत की पुरुषोत्तम भगवान हे अजन्म आहेत, तरीही ते अनेकविध रूपामध्ये प्रकट होण्यासाठी अवतरित होतात. तर भगवंत कशासाठी अवतरित होतात मग? तर वेगवेगळे रूप घेण्यासाठी ते प्रकट होतात, अवतरित होतात. भक्तांच्या इच्छेमुळे ते अशी वेगवेगळी रूपं घेतात. वैदिक परिशिष्ट साहित्यातही निश्चितपणे सांगण्यात आले आहे की भगवंत जरी जन्म घेताना दिसले तरी त्यांच्या शरीरात बदल होत नाही. जरी ते जन्म घेत असले तरी त्यांचं शरीर बदलत नाही.
असं शास्त्रांमध्ये सांगितलेलं आहे. श्रीमद भागवतात ते आपल्या मातेसमोर षडवैश्वर्यपूर्ण चतुर्भुज नारायण म्हणून अवतरित झाले. तेव्हा जेव्हा त्यांचा जन्म झाला है ना, तर तेव्हा ते देवकीच्या गर्भातून जेव्हा बाहेर आले तर तेव्हा त्यांचे काय होते, चतुर्भुज नारायण रूप होते. भगवंतांचे मूळ रूपात अवतीर्ण होणे म्हणजेच त्यांची जीवांवरील अहेतुकी कृपाच होय. मग ते काय झालं, त्या चतुर्भुज नारायण रूपामधून ते त्यांच्या मूळ रूपात आले. तर ती काय आहे, एक आपल्या सर्वांवर कृपाच आहे. यामुळे जीव निर्विशेषवादी लोकांना चुकीने वाटणाऱ्या मानसिक तर्कवितर्क किंवा कल्पनेवर आधारित रूपांवर ध्यान न करता भगवंतांच्या मूळ रूपावर ध्यान करू शकतो. तर कस काय ही कृपा आहे आपल्यावर, कारण भगवंतांचं हे जे मूळ रूप आहे ना, द्विभुज है ना, बासरी सोबतचं जे रूप आहे त्याच्यावर आपण ध्यान करू शकतो. ते जर रूपावर ते अवतरितच झाले नसते तर ते आपल्याला रूपच समजलं नसतं आणि आपण त्यांची पूजा कशी करू शकलो असतो, त्या रूपामध्ये आपण त्यांचे विग्रह कसे बनवू शकलो असतो, त्यांच्यावर आपण कसं ध्यान करू शकलो असतो. तर ते आपल्यावर एक कृपाच आहे की भगवंत प्रकट झाले म्हणून आपल्याला त्यांचं रूप कळालं आणि मग त्याच्यानुसार आपण विग्रह बनवू शकतो आणि आपण पण ध्यान करू शकतो त्या रूपावर. विश्वकोश शब्दकोशानुसार माया किंवा आत्ममायया हा शब्द भगवंतांच्या अहेतुकी कृपेला उद्देशून संबोधण्यात आला आहे. तर ही आत्ममायया स्वतःच्या मायेद्वारा, त्यांच्याकडे शक्ती आहे अशी, त्याच्याद्वारे भगवंत असं करतात. भगवंतांना आपल्या सर्व पूर्व आविर्भाव आणि तिरोभावाचे ज्ञान आहे, तर त्यांच्या सगळं लक्षात असतं. सामान्य जीवाला जेव्हा दुसरे शरीर प्राप्त होते तेव्हा त्याला आपल्या पूर्व शरीराबद्दलच्या सर्व गोष्टींचे विस्मरण होते. पण सामान्य आपल्यासारख्यांना हे लक्षात राहत नाही. भगवंत सर्व जीवांचे स्वामी आहेत, कारण ते जेव्हा या भूतलावर असतात तेव्हा ते आश्चर्यजनक आणि असामान्य लीला करतात. म्हणून भगवंत हेच परम सत्य आहेत आणि त्यांचे रूप आणि आत्मा किंवा त्यांचे गुण आणि शरीर यामध्ये काहीही भेद नाही. या ठिकाणी असा प्रश्न उद्भवू शकतो की भगवंत आविर्भूव आणि तिरोभूव का होतात, का असे अवतार घेतात. तर एक सांगितलं मध्ये, कारण प्रभुपादांनी सांगितलं आपल्याला की ते काय करतात, विविध रूपामध्ये अवतार होण्यासाठी असं ते करतात आहे ना. पण त्याचं विस्तृत विवेचन कुठं दिलंय, पुढच्या श्लोकामध्ये. त्याचा विषय असा आहे की भगवंत अवतारितच का होतात आणि आविर्भूत का होतात. तर काय आहे ते कारण, प्रभुपादांनी इथं सांगितलं की पुढच्या श्लोकात काय विषय आहे. तर तेच आता भगवंत इथं सांगतायत, का ते अवतरित घेतात, का अवतार घेतात. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजामि अहम. भगवंत काय म्हणतात, यदा यदा, जेव्हा जेव्हा, धर्मस्य ग्लानी, धर्माचा ऱ्हास होतो, ग्लानी होते, आणि अभ्युत्थानम अधर्मस्य है ना, अधर्माचं काय होतं, अभ्युत्थान होतं, वर्चस्व होतं. तदात्मानं सृजामी हम, त्यावेळेस मी सृजामी, प्रकट होतो तिथं है ना, स्वतः अवतरित होतो है ना. भारत, हे भारता. ठीक आहे, मोठा आहे तात्पर्य, हे पूर्ण नाही होणार, तर आपण थांबूया या ठिकाणी. 2 मिनिट आहेत. कुणाचा काही प्रश्न असेल तर विचारू शकतो.